एकदा जेवतो तो योगी, दोनदा जेवतो तो भोगी आणि 3 बैठकीत जेवतो तो रोगी. तर एक लक्षात घ्या, प्रत्येक पाठदुखीचं कारण हे वेगळं आहे. काही पेशंटमध्ये इमोशन हे एक मोठं कारण नाही. लघवी लागली का नाही समजणार नाही, संडास लागली का नाही समजणार नाही, भूक लागली का नाही समजणार नाही. ही सगळी कामं तुमची स्पायनल कॉर्ड करते. आजार मानेमध्ये, ट्रीटमेंट डोक्यामध्ये, आजार कमरेमध्ये, पण ट्रीटमेंट डोक्यात. एक लक्षात घ्या, त्याला डायग्नोसिस करणं गरजेचं आहे की तिथे प्रॉब्लेम हा मेंदूमुळे आहे का. एक लक्षात घ्या, गादी बाहेर येणं म्हणजे ऑपरेशन करणं. हे डोक्यातलं काढून टाका. कंपल्सरी तिथं जर मॅन्युअल थेरपी, योगोपचार, आयुर्वेद ट्रीटमेंट जर दिली तर मणक्याचा त्रास भविष्यात कधीच पेशंटला परत होत नाही. आता ही काही लोकांना प्रचंड चरबी असते, पोट पुढं आलेलं असतं, ह्याच्यामुळं पण पाठदुखी होऊ शकते. जे मणक्याचे ऑपरेशन सांगितले असे आतापर्यंत 25,000 लोकांचे ऑपरेशन वाचवले, पण जोपर्यंत त्यांच्या पोटाचे ऑर्गनच्या तिथले लिगामेंट रिलीज करणार नाही तोपर्यंत त्यांची कंबरदुखी कमी होणार नाही. कोविडच्या व्हॅक्सिन नंतरच अर्धी लोक एक्सपायर झाले. बरोबर. जांभळ्या येतात, ते जांभळी नाही काढली डोकं दुखणार आहे. एखादी लेडीज महिला किचनमध्ये काम करते, त्याचा किचनचा ओटा काही कारणास्तव फार उंच असेल आणि फार खाली असेल तरी तिला त्रास होणार. एखाद्याचं बेसिन चुकीचं बसवलंय, खाली फार वाकावं लागतं ब्रश करताना, मणक्याचा त्रास होणार. बऱ्याच वेळा सकाळी उठल्या लोक पाणी पितात. तहान लागल्यानंतर पाणी प्यायचं, पण लोक सकाळी उठल्या गरम पाणी 1 लिटर, अर्धा लिटर, 2 लिटर पिणारे मंडळी आहेत. मान दुखायला लागते, मान सुचते. कारण टाच दुखी आज बऱ्याच स्त्रियांमध्ये बघायला मिळते. माकड हा टेलबोन जो आहे तो कुठेतरी मिसअलाइन झालेला असतो. बऱ्याच वेळा डिलिव्हरीच्या काळात बाळ बाहेर येताना त्या टेलबोनला धक्का लागतो आणि तिला बरेच वर्ष ती टाच दुखत अंगावरती काढते, पण त्याचं कारण आहे तुमचं माकड हाड. पाणी पिताना हातात ग्लास तुम्ही घेतलाय, तो ग्लास ओठाला लावून पाणी प्यायचं. आज लोक वरनं पितात आहे. पाणी जे आहे, लिक्विड जे आहे, तुम्ही त्याची चव घेऊन प्या. जेवणाच्या सुरुवातीला पाणी पिलं तर मनुष्य कृश होतो. जेवणाच्या मध्ये पाणी पिलं अर्धा ग्लास तर मनुष्य सडपातळ होतो आणि जेवणाच्या शेवटी पिलं तर मनुष्य लठ्ठ होतो. चक्कर पूर्णपणे बरी होऊ शकते. कंबरदुखी जी आहे ती इंडियन टॉयलेट की कमोड वापरणे योग्य ह्यासाठी? इंडियन टॉयलेट जर वापरलं नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. मी पी के भांडवलकर. चहा विथ सत्तामध्ये तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आजचा विषय आहे एक असा विषय जो हलकासा वाटत असतो, पण एकदा त्रास सुरू झाला की संपूर्ण जीवनाचं चक्र थांबून टाकतो. मणक्याचे विकार, पाठीचा कणा, आपल्या शरीराचा पाया. पण जेव्हा त्यालाच आधाराची गरज भासते तेव्हा आपण काय करतो? आज आपल्या सोबत आहेत सुप्रसिद्ध ऑर्थोपेडिक तज्ञ डॉक्टर विराज भंडारी साहेब, ज्यांनी स्पाइन टेक्निकमुळे 20,000 पेक्षा जास्त मणक्याच्या विकाराचे रुग्ण बरे केलेले आहेत. ऑपरेशन न करता ते रुग्णांना बरं करतात. त्यांनी परदेशात प्रशिक्षण घेतलेलं आहे. केरळ पासून महाराष्ट्रातील हाडवैद्य ते पोलंड, जर्मनी, युरोप, अमेरिका, चायना, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी मणक्याच्या विकाराचे आधुनिक उपचार पद्धतीचे प्रशिक्षण त्यांनी घेतलेलं आहे. परदेशात संशोधन, एव्हिडन्स बेस्ड प्रॅक्टिस ऑफ स्पाइन अशा तज्ञ डॉक्टरांसोबत काम केलेलं आहे. त्यांच्या अनुभवातून आणि सखोल ज्ञानातून आपण जाणून घेणार आहोत मणक्याचे आजार का होतात, कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये आणि त्यापासून स्वतःला कसं वाचवायचं. तर चला सुरुवात करूया आजच्या या आरोग्यवर्धक संवादाला. मणक्याचे विकार, कारण, लक्षण आणि उपाय, फक्त डॉक्टर विराज भंडारी यांच्या मार्गदर्शनातून. डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार. कसे आहात? खूप मस्त. सुरुवातीलाच मला जाणून घ्यायला आवडेल की म्हणजे मणक्याचा आजार काय असतो? मणक्यामध्ये वेगवेगळे आजार आता सध्या बघायला मिळतात. मेनली आता स्लीप डिस्क, सायटिका, डिस्क हर्निएशन, डिस्क पोट्रुजन, त्याचबरोबर मणक्यातली चकती सरकणे आणि ती चकती सरकल्यामुळे बऱ्याच वेळा पायाला मुंग्या येणं, पाय जड होणं, 2 मिनिटं चाललं की बसावंसं वाटणं. त्याचबरोबर काही पेशंटची रोज सकाळी उठल्यानंतर कंबर अवघडते. काही पेशंटचा पाय हा फूट ड्रॉप म्हणजे पायातली चप्पल ही निसटते. समजत नाही चालतोय माणूस पण पायातली चप्पल निसटते. बऱ्याच वेळा कधी ह्या कंबर दुखण्याचं जे स्लीप डिस्कचं लक्षण जे आहे ते सकाळी उठल्यानंतर कंबर अवघडणं इथनं जे चालू होतं तर त्याचा शेवटचा टप्पा जो आहे तो म्हणजे पायाचा पॅरालिसिस. म्हणजे पायातली ताकद पूर्ण जाणं, पाय उचलता येत नाहीये, पायाला ताकद पूर्ण निघून जाते. तर हे लक्षात घ्या, प्रत्येक आजार जो आहे
मणक्याचा तो वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वेगवेगळ्या पेशंटमध्ये वेगवेगळा दिसतो. कधी कधी मसलचे प्रॉब्लेम्स असतात, कधी कधी लिगामेंटचे प्रॉब्लेम असतात, कधी कधी स्नायूंचे प्रॉब्लेम असतात, कधी कधी मणक्याचा आजार त्यासोबत संधिवाताचा त्रास असतो, कधी कधी त्या संधिवातामध्ये वेगवेगळे म्हणजे आमवात नावाचा एक आजार आहे, त्याचबरोबर वातरक्त नावाचा एक आजार आहे. तर एक लक्षात घ्या, प्रत्येक पेशंट हा वेगळ्या वेगळ्या कारणाने त्याची पाठ दुखत असते. ओके. जसं कॉन्स्टिपेशन आणि पाठ दुखणं, मूतखडा आणि पाठ दुखणं, पिरियडच्या काळात आणि पाठ दुखणं. तर एक लक्षात घ्या, पाठदुखी फक्त आयुर्वेदाने एकटी स्लिप डिस्क पुरतं मर्यादित नाहीये, तर आपल्या सकाळी उठल्या बसणे, झोपणे, चालणे इथनं ती पाठदुखी चालू होते. ती आपण झोपूसपर्यंत कसं झोपतोय हेही त्याला कारण आहे. ओके. बऱ्याच वेळा आपण गाडीचा प्रवास करतोय, गाडी चुकीची वापरतोय, त्याच्यामुळे ट्रेन मधला प्रवास करतोय, विमानातला प्रवास करतोय, कंटिन्युअस प्रवास जर असेल तर बऱ्याच वेळा तिथे पाठदुखी चालू होते. तर एक लक्षात घ्या, प्रत्येक पाठदुखीचं कारण हे वेगळं आहे. काही पेशंटमध्ये इमोशन हे एक मोठं कारण आहे. अरे वा, इमोशनमुळे पण दुखू शकते. येस, बऱ्याच लोकांमध्ये एक लक्षात घ्या, खूप टार्गेट दिले असतात, कुठेतरी ताणतणाव असतो, खूप विचार असतात, जे पाहिजे आयुष्यात ते करता येत नाही, बऱ्याच वेळा जे नाही पाहिजे त्या गोष्टी मागे लागतात, मग इमोशन ट्रॅप होतात. कधी कधी बऱ्याच वेळा नोकरी करायची असते पण काही कारणास्तव नोकरी करता येत नाही. बऱ्याच महिला माझ्याकडे येतात की ज्यांना नोकरी करायची. आज सकाळीच एक महिला आली होती सदाशिव पेठेतनं की मला नोकरी करायची पण मी घरातनं बाहेरच पडू शकत नाही. मग तिला आतमध्ये ते खात आहे की मी नवऱ्याच्या जीवावरती जगते का. मग त्यातनं तिनं रडायला आलं की माझ्या आयुष्यात मी काय केलं, काहीच करू शकत नाहीये. मग एक लक्षात घ्या, तिची इच्छाशक्ती खूप आहे. मग मी तिला एक धीर दिला की तुम्ही हे करू शकताय, तुम्ही उद्यापासून बाहेर पडा. ठीक आहे, तुम्हाला दुसरीकडे नाही जायचं, तुमचा नवरा वकील आहे ना, त्या वकिलाच्या ऑफिसमध्ये जाऊन टायपिंग चालू करा. त्या वकिलाच्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही तिथे जे काही डॉक्युमेंट चाललेत ते चेक करा. मग त्यांना आनंद झाला की अरे मी हे पण करू शकते. बरोबर. म्हणजे एक लक्षात घ्या, प्रत्येकाने प्रत्येकाचा आनंद शोधायचा आहे. तुम्हाला तुमचा आनंद जो आहे तो प्रत्येकाचा आनंद, प्रत्येकाची इच्छाशक्ती ही वेगळी आहे, प्रत्येकाचे इमोशन्स वेगळे आहेत. बऱ्याच वेळा ज्या पाहिजे नको त्या गोष्टी आपण करतो आणि ज्या हव्यात त्या गोष्टी करत नसल्यामुळे किंवा एखादा माणूस समोरचा त्याला त्याच्यामध्ये पैसे जास्त मिळतात म्हणून तो बिझनेस उघडून बसतात आणि डिप्रेशनमध्ये लोक येतात. बरोबर. मी असेही केस स्टडीज बघितल्यात की हॉटेलचा काही अनुभव नाहीये पण माझ्या मित्राचं हॉटेल खूप चांगलं चालतं म्हणून हॉटेल काढलं, घरातनं जवळजवळ 50-60 लाख रुपये तिचं कर्ज करून ठेवलं आणि त्याच्या डिप्रेशनमुळे त्यांची कंबर दुखायला लागली. एक लक्षात घ्या, इमोशन जो फॅक्टर आहे, कधी कधी बऱ्याच वेळा कंपनीमध्ये टार्गेट दिले जातात. बरोबर. आणि त्या टार्गेटचा परिणाम त्यांच्या मानदुखीवरती होतो. बघा तुम्ही, बऱ्याच महिला आज पॉडकास्ट बघत असतील, तुमच्या घरात जेवायला 10 लोक येणार आहेत, इट्स ओके, पण 25 लोक येणार आहे म्हटलं की लगेच कंबर आणि मान अवघडायला लागते. ताण जो ब्रेनवर येतो तो मणक्यावर येतो. येस, म्हणजे बरोबर, बहुतांशी सेल्स डिपार्टमेंट असतील किंवा IT मधले, तिथं टार्गेट ओरिएंटेड काम चालतं आणि बसूनच काम चालतं, त्याच्यामुळे तो परिणाम होत असेल. येस, बऱ्याच वेळा काय होतं, एका जागेवरती 2 तास 4 तास 8 तास बसणारे महामंडळी आहेत. काही लोक जेवत नाहीये, फक्त सिगरेट पितात आणि ते कॉम्प्युटरवरती बसलेत. मग काही खाल्लेलंच नाहीये, दिवसभर कॉम्प्युटरवरती सतत स्क्रीन समोर आहे, तर ती स्क्रीन जी आहे ती पित्त गुण वाढवते शरीरामध्ये आणि तो पित्ताचा प्रकोप जो होतो त्याच्यामुळे बऱ्याच वेळा कुठेतरी रक्ताच्या गाठी मेंदूमध्ये होतात आणि बऱ्याच पॅरालिसिसचे पेशंट किंवा मेंदूचे वेगवेगळे आजार, डिमेन्शिया, डिप्रेशन, सायकॅट्रिकचे वेगवेगळे आजार हे त्या लोकांमध्ये बघायला आता खूप मिळतात. बरोबर. आता मला एक गोष्टीची उत्सुकता आहे की मणक्याची रचना कशी असते, ते कार्यपद्धती कशा पद्धतीने करतो मणका? एक लक्षात घ्या, मणका हा आपल्या मेंदूची सुरुवात आहे. आज तुम्ही जर बघितलं तर माकड, गाय, म्हैस, बैल, शेळी, बकरी यांचे मणके आडवे. मनुष्याच्या मेंदूचा विकास जसा जसा होत गेला, मनुष्याने जी सुख पाहिजेत ती सुख मिळवण्यासाठी त्याचा विकास होत गेला आणि विकास जसा जसा होत गेला तसा माणसाचा मणका हा सरळ होत गेला. आणि त्यामध्ये मानेमध्ये 7 मणके की जे आपण मानेचे जे मणके ते पूर्ण रोटेशन, उजवीकडे मणका वळतोय, डावीकडे वळतोय, खाली वळतोय, वरती वळतोय, तसं थोरॅसिकला अर्ध रोटेशन आहे त्याच्यापेक्षा आणि कमरेमध्ये त्याच्यापेक्षा कमी रोटेशन आहे. तर मानेमध्ये 7 मणके, थोरॅसिकमध्ये 12 मणके, कमरेमध्ये 5 मणके आणि माकडहाड ज्याला आपण टेलबोन म्हणतो. बऱ्याच वेळा माझ्याकडे पेशंट येतात की टेलबोन प्रचंड दुखत आहे.
बसता येत नाहीये त्यांना, ती उशी घेऊन फिरत बसावं लागतं. माझ्याकडे मागच्याच आठवड्यात एक नर्स आली होती की जिचं टू व्हीलरवरती ऍक्सिडेंट झाला, टेलबोनचा ऍक्सिडेंट झाल्यामुळे तिला धड बसता येत नव्हतं. 1.5 वर्ष तिचं पेन कमी नाही आलं. बट आम्ही ज्यावेळेस टेलबोन ऍडजस्टमेंट केली, तिचं टेलबोन लगेच कमी झालं दुखायचं आणि तिची पिलो पहिल्या दिवशी आम्ही काढून टाकला. तर एक लक्षात घ्या, हे मेंदू पासून जे मणके चालू होतात ते माकड हाडापर्यंत कधी कधी मणके ते पुढे मागे वर खाली जातात. त्याचबरोबर त्याच्यामध्ये पाणी असतं, त्याच्या पाण्याच्या मध्ये चकती असते, ती चकती बऱ्याच वेळा घसरते. एखादा पटकन क्विक ऑफ सडन ऑफ ऍक्शन मुवमेंट जर केली, ट्रॉमा होतो आणि त्या ट्रॉमामुळे एखाद्या झटक्यामुळे ती गादी बाहेर येते आणि मज्जातंतू दबल्या जातात आणि मज्जातंतू दबल्या गेल्या की मग पेशंटला मुंग्याला चालू होणं, पाय जड होणं, बधीर होणं, कंबर दुखणं. त्याचबरोबर काही पेशंटमध्ये तिथले मसल्स जे आहेत, मणक्याच्या आजूबाजूचे जे मसल्स आहेत, जसं मल्टीफिडस मसल आहे, गॅस्ट्रोनिमियस मसल आहे, ग्लूट्स मेडियस मॅक्झियस मसल आहे, हॅमस्ट्रिंगचा मसल आहे. मणक्यावरती वरती प्रेशर आलं तर तुमच्या पायातल्या मसलवरती त्रास व्हायला लागतो. बरोबर. त्याचबरोबर काही लिगामेंट्स आहेत, मग ते लिगामेंट टाईट होतात, काही वेळा स्नायू टाईट होतात, काही वेळा फेशिया म्हणजे पोश्चर बिघडतं. एखादा मणका तुम्ही रस्त्याने चालताना बघता, एखाद्या पेशंटची कंबर तिरकी झालेली असती, खांदे पुढे गेलेले असतात, मान वळत नाहीये अजिबात किंवा मान पुढे गेलीये, मान मागे गेलीये. एक लक्षात घ्या, बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे आजार पेशंटमध्ये बघायला मिळतात, पण त्याचं मेन डायग्नोसिस करणं खूप गरजेचं आहे. आज मणक्याच्या आजारामध्ये वेगवेगळे आजार भरपूर प्रमाणात आहे. फिजिओलॉजिकल आजार आहेत, पॅथॉलॉजिकल आजार आहेत, मेकॅनिकल आजार आहेत आणि इमोशनल आजार आहेत. तर त्याच्यामध्ये तुमचं निदान करणं, कारण एक लक्षात घ्या, मणक्यामधनं मज्जातंतू गेलेले आहेत आणि त्या मज्जातंतूचं काम आहे सप्लाय, न्यूट्रिशन. मग ऑर्गनला सप्लाय देऊन ऑर्गनच्या तिथले नरिशमेंट करणं, हार्मोन सिक्रीट करणं, हे सगळं आपल्या मज्जातंतूचं काम आहे. आज आपण हात वरती घेतोय, खाली घेतोय, हे सगळं मज्जातंतूमुळे करतोय. जर त्याच मज्जातंतू कमकुवत झाल्या किंवा दबल्या गेल्या तर आपला हात वर खाली होणार नाही, डोळे उघडझाप होणार नाही, लघवी लागली का नाही समजणार नाही, संडास लागली का नाही समजणार नाही, भूक लागली का नाही समजणार नाही. ही सगळी कामं तुमची स्पायनल कॉर्ड करते. बरोबर. आता ही स्लिप डिस्क आणि सायटिका स्पॉन्डोलिसिस व स्पायनल स्टोनिसिस यात काय फरक आहे? एक लक्षात घ्या, 2 व्हर्टेब्रल सेगमेंटच्या मध्ये पाणी असतं, त्याच्यामध्ये चकती असते आणि ती चकती जेव्हा स्लीप होते, स्लीप म्हणजे काय, ती बाहेर येते. काही पेशंटची उजव्या बाजूने बाहेर येते, काही पेशंटची डाव्या बाजूने बाहेर येते. उजव्या बाजूने जर ती चकती बाहेर आली त्याला म्हणायचं स्लीप डिस्क आणि ती स्लीप झालेली डिस्क मज्जातंतूवरती दाब आणते, नर्ववरचं प्रेशर येतं, त्याला डिस्क बल्ज किंवा डिस्क हर्निएशन किंवा डिस्क पोट्रुजन म्हणतात. ते झाल्यानंतर मुंग्या चालू होणं याला म्हणतात सायटिका, जे पेन कमरेपासून पायाच्या बोटांपर्यंत येतं. मग पेशंटला चालायला 2 मिनिटं चाललं की बसावं लागतं, थोडा वेळ उभं राहायला 15-20 मिनिटं की दुखायला लागतं, सकाळी उठल्या उठल्या कंबर अवघडते. ही सगळी लक्षणं सायटिकाची आहेत. मग बऱ्याच पेशंटमध्ये स्पायनल स्टिनोसिस म्हणजे काय, तर ती मज्जातंतू जी आहे ती पूर्णपणे दबली. त्याच्यामध्ये आम्ही MRI चेक करतो, एक्सरे चेक करतो आणि बघतो की त्याचा एपिकॅनॉल डायमीटर किती आहे. बऱ्याच वेळा काही पेशंट 4 mm एपिकॅनॉल असतो, काही लोकांचा 8 mm असतो. तर नॉर्मल एपिकॅनॉल हा 14 ते 16 पाहिजे. तो जसा जसा कमी होईल तसे तसे पेशंटमध्ये मुंग्या येण्याचा प्रकार, नमनेसचा प्रकार हा वाढत जातो. बरोबर. आता जसं तुम्ही म्हणालात की बऱ्याच पेशंटमध्ये बेंडिंग असेल, मान वळत नसेल, तर ह्याच्यासाठी काय उपाय आहे? एक लक्षात घ्या, स्लीप डिस्क, सायटिका, डिस्क हर्निएशन हे जे झालंय त्याची कारणं वेगवेगळी आहेत. प्रत्येक पेशंट टू पेशंट कस्टमाइज निदान करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पेशंट सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत काय करतोय, त्याचं स्ट्रक्चर काय, कशा पद्धतीने वापरतोय, त्याचं बिझनेस काय आहे, त्याचं ऑक्युपेशन काय आहे, त्याची लाईफस्टाईल काय आहे, त्याची दिनचर्या कशी आहे, त्याची ऋतुचर्या कशी आहे, तो किती वाजता झोपतो, तो किती वाजता जेवतो, ही सगळी कारणं त्याच्या पेनशी निगडीत आहेत. बरोबर. मग त्याचबरोबर कोणताही पेशंट जेव्हा आमच्याकडे येतो तेव्हा आम्ही त्यांच्या डोक्यावरती हात ठेवतो आणि चेक करतो की पेशंटचा झालेला त्रास किंवा पाठदुखी आहे किंवा मानदुखी आहे किंवा कंबरदुखी ही डोक्यातनं चालू झाली आहे. डोक्यातनं म्हणजे तिथलं न्यूरोमेनिंजल जे आजूबाजूचा जो क्रेनियोसॅक्रलचा रिदम आहे तो मिसअलाइन झालेला असतो.
ड्युरामॅटरचा रिदम मिसअलाइन झालेला असतो, मग त्याला आम्ही रिअलाइन करतो, जेणेकरून त्याच्या मेंदूच्या आजूबाजूचा फ्लुइड जर हालायला लागलं परत निसर्गतः, तर त्याचं दुखणं हे कमी होतं. आजार मानेमध्ये, ट्रीटमेंट डोक्यामध्ये. डोक्यात. आजार कमरेमध्ये, पण ट्रीटमेंट डोक्यात. एक लक्षात घ्या, त्याला डायग्नोसिस करणं गरजेचं आहे की तिथे प्रॉब्लेम हा मेंदूमुळे आहे का. मग काही पेशंटला आम्ही डोक्यावरती हात ठेवल्यानंतर त्याला आम्हाला पुढे ऑर्गन कुठेतरी मिसअलाइन दिसतात. जसं सिकम आहे, मोठ्या आतड्याची मुवमेंटच होत नाहीये, किडनीची मुवमेंट होत नाहीये, किडनीचे लिगामेंट टाईट झाल्यामुळे तिथली मुवमेंट स्लो झाली, लेफ्ट किडनीची मुवमेंट स्लो झाली, लिव्हरची मुवमेंट स्लो झाली, इंटेस्टायनलचे जे काही मुवमेंट्स पॅटर्न आहेत ते चेंज झाले. मग तिथे सगळा कडकपणा येतो, एकदम पोट कडक होतं, पाठीचा कणा कडक होतो, मागणं पुढे सगळं कडक कोणीतरी पकडल्यासारखं वाटतं बरोबर. आणि त्याच्यामुळे दुखतं. पण लोक ट्रीटमेंट घेतात कमरेमध्ये, बाम लाव, विक्स लाव, शेक घे, मागे वेगवेगळे लेप लाव, पण जोपर्यंत त्यांच्या पोटाचे ऑर्गनच्या तिथले लिगामेंट रिलीज करणार नाही तोपर्यंत त्यांची कंबरदुखी कमी होणार नाही. अच्छा. आणि आता तिसरा प्रकार जो आला तो डायरेक्ट पाठीमध्ये. जसं बोन मिसअलाइन झाले, एखादा मणका उजवीकडनं मागे आलाय तर उजव्या साईडची शिर चोकअप होणार आहे, डाव्या साईडनी बाहेर आला तर डाव्या साईडची शिर चोकअप होणार आहे. मग तिथे क्रायरोप्रॅक्टर नावाची ट्रीटमेंट आम्ही देतो की जेणेकरून जो काही मणका सरकलेला आहे, पुढे मागे गेलाय, आम्ही एका विशिष्ट पोझिशनला झोपवून, आता बरेच रील्स व्हायरल होतात ते क्रायरोप्रॅक्टरचे की टुडुक आवाज येतोय, बोन क्रॅक केलाय, तर एक लक्षात घ्या त्यांनी पेन लगेच कमी होतं, नर्ववरचं प्रेशर कमी होतो आणि पेशंटला इझी वाटतं चालायला लगेच. पेशंट म्हणतो अरे वा, खूप मस्त वाटते बऱ्याच दिवसांनी, मोकळं मोकळं होतं हाडं सगळी. त्याचबरोबर पुढचं जे फेशिया मिसअलाइन असेल तर तिथे फेशियल मॅनिप्युलेशन नावाची ट्रीटमेंट दिली जाते. आमच्याकडे आम्ही महिन्यातनं 1 दिवस पेशंटला बोलवतो, पहिलं निदान करतो की पेशंटची नाडी काय आहे, पेशंटचे कोणते दोष बिघडलेले आहेत, त्याच्यानुसार कस्टमाइज निदान केलं जातं, पेशंटचा एक्सरे MRI बघितला जातो आणि त्यानंतर पेशंटच्या गरजेनुसार, पेशंटच्या रिक्वायरमेंटनुसार, पेशंटच्या आजारानुसार ट्रीटमेंटचा प्लॅन केला जातो. महिन्यातनं 1 दिवस 3.5 ते 4 तास, आणि 4 तासामध्ये जवळजवळ 13 ते 17 प्रकारच्या ट्रीटमेंट इंटिग्रेटेड अप्रोचने दिल्या जातात. महिन्यातनं एकदाच. महिन्यातनं 1 दिवस. मग त्याच्यामध्ये आमच्याकडे सध्या सोलापूरमधनं काही पेशंट येतात, काही बॉम्बेतनं पेशंट येतात, काही पेशंट अहिल्यानगरमधनं येतात, काही पेशंट बार्शी परांड्यातनं येतात, काही पेशंट गुजरातमधनं, काही पेशंट सध्या दुबईतनं महिन्याला 20 पेशंट आहेत, अरे बाप. कुवेतवरनं महिन्याला जवळजवळ 10-12 पेशंट आहेत, ऑस्ट्रेलियावरनं जवळजवळ 3 ते 4 पेशंट ऑस्ट्रेलियातले सध्या चालू झालेत, पाकिस्तानमधनं काही पेशंट येतात, अफगाणिस्तानमधनं काही पेशंट येतात, सौदीमधनं काही पेशंट येतात. एक लक्षात घ्या, आज जो मणक्याचा आजार आहे प्रत्येकाला ऑपरेशन नको आहे. बरोबर. आज कर्नाटक, केरळ, हैदराबादमधनं महिन्याला कमीत कमी 8 ते 9 पेशंट येतात, जम्मू काश्मीरमधनं आता 8 ते 9 पेशंट चालू झालेत. तर एक लक्षात घ्या, भारतातल्या प्रत्येक जिल्ह्यातनं, प्रत्येक भागातनं पेशंट आता आमच्या दवाखान्यात येतात. महिन्यातनं 1 दिवस आम्ही ट्रीटमेंट देतो, त्याच्यामध्ये 3.5 ते 4 तासामध्ये वेगवेगळे मॅन्युअल थेरपी दिल्या जातात. त्याच्यामध्ये फेशियल मॅनिप्युलेशन नावाची जी ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये जे काही स्ट्रक्चर मिसअलाइन झालंय, एखाद्याचा मणका पुढे गेलाय, मागे गेलाय, कंबर तिरकी झालीये, एक्सरे मध्ये मणका तिरका दिसतोय, त्याला परत रिअलाइन करून सरळ केलं जातं. आणि साधारण 7 ते 9 ट्रीटमेंटमध्ये किंवा 9 ते 12 ट्रीटमेंटमध्ये ती गादी पूर्णपणे आत जाते. असे जवळजवळ 5,000 MRI आम्ही दवाखान्यात काढले. क्या बात आहे. मग हे सगळं इंटिग्रेटेड थेरपी आम्ही वापरतो. मग त्याच्यामध्ये मर्मचिकित्सा देतो, त्यामध्ये फ्रँकलिन मेथड नावाची एक्सरसाइज पॅटर्न आहेत, BS मेथड नावाचे एक्सरसाइज पॅटर्न आहे, रॉल्फ मुवमेंट नावाच्या काही ट्रीटमेंट्स आहेत, स्ट्रक्चरल इंटिग्रेशन नावाचे काही ट्रीटमेंट्स आहेत, विसरल मॅनिप्युलेशन्स आहेत. हे सगळं एकत्रित पेशंटच्या कंडिशननुसार पेशंटला ट्रीटमेंट दिली जाते, कस्टमाइज, ॲक्युरेट निदान करून ॲक्युरेट ट्रीटमेंट जर दिली तर पेशंट हे बरे होणार आहेत. त्याचबरोबर आयुर्वेदिक औषधं पोटातनं देतो नाडी बघून. मग त्याच्यामध्ये स्पेसिफिक बऱ्याच वेळा काय होतं की काही पेशंटला कॉन्स्टिपेशन असतं, त्यातनं कंबरदुखी असते, काही पेशंटला मुतखड्याचा त्रास मागे झालेला असतो, काही लोकांचे सीझरचे ऑपरेशन झालेले असतात, मग त्यामुळे कंबरदुखी असते, काही पेशंटमध्ये काही ऑर्गन ट्रान्सप्लांट केलेले असतात, किडनी ट्रान्सप्लांट केली आहे, लिव्हरचा काही भाग ट्रान्सप्लांट केलाय, मग त्याच्यामुळे कंबरदुखी असते, काही पेशंट कॅन्सरचे येतात की त्यांना कंबरदुखीचा त्रास होतोय, काही पेशंट BP आणि डायबिटीज आहे, शुगर प्रचंड वाढलेली असते, मग त्यातनं सगळं मसल पेन आणि मसल पेनमधनं कंबरदुखी.
तर एक लक्षात घ्या, प्रत्येक पेशंट टू पेशंट हम्म. कस्टमाइज निदान करणं, की प्रत्येकाची मान किंवा कंबर दुखी ही का दुखतीये, त्यांना चक्कर काय येतात आहे, त्यांना थकवा काय येतोय, त्यांना कॉन्स्टिपेशन का आहे, ह्या सगळ्याचा एक अभ्यास आम्ही करतो, निदान करतो. सायंटिफिक एव्हिडन्स बेस्डची पद्धत तिथे बसवली आहे रूट का सापडण्यासाठी. मग एक नर्वोस्कोप नावाचं मशीन आहे, ते मानेच्या पहिल्या मणक्यापासून माकडहाडापर्यंत आम्ही लावतो. नक्की त्याचं टेम्परेचर किती, अमेरिकेतनं एक खास मशीन आपण इंडियात आणलंय. ओके. आणि बरेच काही अमेरिकेचे प्रोब्स, मशिनरीज, काही थेरपीला लागणारे इन्स्ट्रुमेंट हे अमेरिकेतनं, इंग्लंडमधनं, ऑस्ट्रेलियातनं, दुबईतनं मागवलेले आहेत. आणि त्या ॲडव्हान्स ट्रीटमेंट, त्याचबरोबर भारताच्या बाहेर जेवढ्या ट्रॅडिशनल मेथड आहे, जसं आपल्या भारतामध्ये आयुर्वेद आहे, योग चिकित्सा आहे, मर्म चिकित्सा आहे केरळमध्ये जी केली जाते, मग त्याचबरोबर हाडवैद्य जे होते भारतातले, त्यांच्याकडे मी स्वतः शिकून वेगवेगळ्या मर्मथेरपीज आणि हाडवैद्याच्या ज्या ट्रॅक्शन, काही हाडवैद्याच्या क्रायोप्रॅक्टर थेरपी या मी शिकलो. त्याचबरोबर मी ऑस्ट्रेलियाला आणि चायनाला गेलो, तिथे हाडवैद्यांकडनं, तिथल्या क्रायोप्रॅक्टरकडनं काही कोर्सेस केले. आणि हे सगळं इंटिग्रेट करून आम्ही आज लोकांना सेवा करतोय. आणि लोकांचे जे मणक्याचे ऑपरेशन सांगितलेत, असे आतापर्यंत 25,000 लोकांचे ऑपरेशन वाचवले. अरे क्या बात, भारी. तुम्ही एकही शस्त्रक्रिया होऊ देत नाहीत किंवा कुठलं केमिकलचं एक औषध देत नाहीत? कुठल्याही केमिकलचं औषध तर वापरत नाही मी. आणि शस्त्रक्रिया म्हणाल तर बेसिफिक जिथे जिथे रेट्रोलिस्थेसिस आहे, जिथे मनका मागे आलेला आहे आणि ऑपरेशन सजेस्ट केलंय, तर तिथे ऑपरेशन हे 100% वाचतं. पण जिथे अँड्रोलिस्थेसिस आहे, एखादा ऍक्सिडेंट होऊन बोन तुटला आणि पुढे गेलाय, बोन क्रॅक झालाय आणि पुढे गेलाय, तिथे सर्जरी लागते. परंतु गादी बाहेर आली आहे, सायटिकाचा त्रास आहे, स्लिप डिस्कचा त्रास आहे, डिस्क बल्ज आहे, डिस्क हर्निएशन आहे, अॅन्युलस फायबर टियर आहे, लिगामेंटम फ्लॅमोम हायपरट्रॉफी आहे, MRI मध्ये लिहिलेलं असतं सगळं. या गोष्टींवरती 100% ऑपरेशन वाचवण्यात आता यश आलेलं आहे. क्या बात आहे. आणि तसे रिझल्ट आता बघायला मिळतात आहे. किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे डॉक्टर साहेब तुमचा? मला 19 वर्ष झाले या क्षेत्रामध्ये. बापरे. आणि आतापर्यंत तुम्ही म्हणजे कुठं कुठं ट्रीटमेंट केली, म्हणजे बाहेर पण जाता का तुम्ही? मी चायनाला जात होतो, पण आता माझं चायना कोविड नंतर बंद केलंय. बेसिकली आता सगळे पुण्यातनंच ऑपरेट करतो. हडपसर येथे क्लिनिक आहे आपलं. हडपसरला क्लिनिक आहे आणि सगळं जे आहे क्लिनिकचा सेटअप जो आहे तो आम्ही एक जवळजवळ 5,000 स्क्वेअर फूट कार्पेटमध्ये आत्ता नवीन, त्याच्यामध्ये सगळे ॲडव्हान्स थेरपी, ॲडव्हान्स मशीन्स आणि सगळे बाहेरचे जे इक्विपमेंट्स आहेत, म्हणजे माझे क्रायोप्रॅक्टरचे टेबल मी अमेरिकेतनं मागवलेत, ड्रॉप टेबल मी अमेरिकेतनं मागवलेला आहे. जी पट्टी जी आहे गॉन्स्टेड पॅरलेल स्केल एक्सरे बघण्यासाठी, त्याचे सॉफ्टवेअर्स US मधले आम्ही वापरतोय. त्याचबरोबर जे टेक्नॉलॉजी बेस्ट आहे ती, आणि प्राचीन टेक्नॉलॉजी, जे पूर्वी नाडी परीक्षा बघायचे, त्याचबरोबर पूर्वी पोश्चर बघायचे, त्या सगळ्या पद्धतीचा एकत्रित संगम केल्यामुळे रिझल्ट हे फास्ट आहेत. छान. डॉक्टर साहेब, कोणत्या कोणत्या वयोगटात मणक्याचे आजार आढळतात किंवा कोणती जीवनशैली जगताना मणक्याचे आढळतात? एक लक्षात घ्या, लहान मुलांपासून ते वयोवृद्ध आजोबांपर्यंत मणक्याचे आजार बघायला मिळतात. बऱ्याच वेळा काय होतं की लहान मुलांमध्ये एखादा खेळ खेळतोय आणि तो खेळ खेळत असताना बऱ्याच वेळा झाडावरनं पडलाय किंवा कुठेतरी आघात झाला, कुठेतरी ट्रॉमा झाला, पडलाय, काही कारण असतो, खुर्चीवरनं पडलाय, सोप्यावरनं पडलाय, ते कुठेतरी मणका हा काही पेशंटमध्ये तिरका दिसतो किंवा तिरका होतो. त्याचबरोबर एखादी बॅग उचलतोय आणि ते उचलत असताना लहान मुलांमध्ये बऱ्याच वेळा शाळेची बॅगा ज्या आहेत ते एक्सेसिव्ह वजन बॅगांचं असतं आणि त्याच्यामुळे एकाच खांद्यावरती वजन वागवलं जातं आणि त्याच्यामुळे त्यांना पाठ दुखायला लागते. काही ॲथलीट्स प्लेयर्स आहेत की जे मल्लखांब खेळतात आणि ते मल्लखांबवरनं दोरी निसटली आणि हात पडलाय. असेही माझ्याकडे काही बॉक्सर्स येतात की पंच बसलाय, रिपकेजवरती एक पेशंट मध्ये आला होता की त्याच्या रिपकेजवर पंच बसला, स्पाईन तिरका झाला होता. त्याचबरोबर काही क्रिकेटर्स आहेत, सतत बॉलिंग करून करून त्यांची मान आणि खांदे दुखतात, खांदा उखळतो पुन्हा. हो, बरेच. एक लक्षात घ्या, बऱ्याच क्षेत्रामध्ये, प्रत्येक क्षेत्रामधले वेगवेगळे प्रकारचे पेशंट आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर जर शिंपी समाज असेल, तो कपडे शिवत बरेच वेळ शिवतोय कपडे. बरेच लेडीज लोक माझ्याकडे येतात की दीर्घकाळ ते कपडे शिवतात, तर तिथे त्रास होतो. माझ्याकडे बरेच फॅक्टरीमधले कामगार लोक येतात की एका मशीनवरती, आता माझ्याकडे मी फॅक्टरी व्हिजिटला पोश्चर प्रोग्राम शिकवायला जायचो.
म्हणजे कसं उठायचंय, कसं बसायचंय, कसं चालायचंय, तुम्हाला तुम्ही जे काम करता ते काम करताना तुमचं पोश्चर कसं पाहिजे. बऱ्याच वेळा मी मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये जेव्हा लेक्चर द्यायला जायचो तेव्हा बऱ्याच वेळा काही कंपन्यांमध्ये चिंचवडला, चाकणला, ज्या भोसरीमध्ये काही कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये ते मशीनचा जे स्पेअर पार्ट बनवतात ते स्पेअर पार्ट बनवताना चुकीच्या पद्धतीने तो ठेवला जायचा आणि त्या मशीनवर काम करणारे 7-8 लोकांना सतत कंबर रोज दुखायची. मग तिथे आम्ही त्या HR ला सांगितलं बोलून की तू हा स्पेअर पार्ट जो बनवतोय तो ह्या पद्धतीने डावीकडे नको, त्या पद्धतीने तिथंच खाली त्यांना हे दे. आणि तिथे आम्ही एक रोलर बसवला. रोलर बसवल्यानंतर त्यांची पाठ दुखायची बंद झाली. क्या बात. मग त्याचबरोबर काही IT सेक्टर्स मधले मंडळी येतात की दीर्घ वेळ बसल्यामुळे त्यांच्या पाठीला त्रास होतो. काही शेतकरी वर्ग येतो की जे चुकीचे काहीतरी ओझी उचलली आहेत. एक लक्षात घ्या, तुमच्या आजी आजोबांनी ज्या पद्धतीने ओझी उचलली आहेत त्याच पद्धतीने तुम्ही ओझी उचलून काम करत असाल तर तुम्हाला कमरेचा त्रास होणार नाही. तुमच्या आजी आजोबांनी जे खाल्लंय तेच अन्न तुम्ही खात आहात तर तुमचा गट पॅटर्न चांगला राहणार आहे, पोट चांगलं राहणार आहे. आज लोक काय करतात, कुठेतरी काहीतरी रील्स बघत काम करतात, मोबाईल बघत काम करतात, मग लक्ष नसतं, मग तो ट्रॉमा होतो. बऱ्याच वेळा डोक्यामध्ये काहीतरी चालू आहे आणि काम चालू आहे, मग कुठेतरी ती गडबड होते, चूक होते आणि कुठेतरी झटका बसतो. मला सांगा आज ऍक्सिडेंट कशामुळे होतात? रस्त्यावरती बऱ्याच वेळा एखादा मोबाईल बघतात आणि लक्ष जातं, गाडीचा ऍक्सिडेंट होतो. तसंच मणक्याला झटका बसणं, एखादी कुंडी उचलतोय, दिवाळीचं काम चालू आहे, घरात आवराआवरी चालू आहे, त्यामध्ये बरेच पेशंट कमरेचे बघायला मिळतात की कुठेतरी झटका बसलाय, कुठेतरी जोरात एखादा ट्रॉमा झालाय. तर एक लक्षात घ्या, प्रत्येक वयोगटामध्ये वेगवेगळी कारण आहेत. बरोबर. एखादी लेडीज महिला किचन मध्ये काम करते, तिचा किचनचा ओटा काही कारणास्तव फार उंच असेल आणि फार खाली असेल तरी तिला त्रास होणार आहे. एखाद्याचं बेसिन चुकीचं बसवलंय, खाली फार वाकावं लागतं ब्रश करताना, मणक्याचा त्रास होणार आहे. एक लक्षात घ्या, तुम्हाला उभं राहिल्यानंतर इझीनेस आहे, तुम्ही जे काम करता त्यात इझीनेस आहे, तर तुम्हाला पोश्चरल मणक्याचा त्रास होणार नाही. बऱ्याच वेळा सकाळी उठल्या उठल्या लोक पाणी पितात, तहान लागल्यानंतर पाणी प्यायचं, पण लोक सकाळी उठल्या उठल्या गरम पाणी 1 लिटर, अर्धा लिटर, 2 लिटर पिणारे मंडळी आहेत. मान दुखायला लागते, मान सुचते, कारण पोटामध्ये गॅस तयार होतो. एक लक्षात घ्या, तुम्ही चपातीचं पीठ मळताय, जास्त पाणी टाकलं काय होईल? चपात्या नाही होऊ शकत. इडलीचं पिठामध्ये जास्त पाणी टाका, बघा इडली नाही होणार. एक लक्षात घ्या, स्पेसिफिक तो संस्कार आहे. पाणी पिणं हा एक संस्कार आहे. तहान लागणं ही फिलिंग आहे, ही हॅबिट नाहीये. आपल्याला संडासला लागल्यानंतर आपण संडासला जातोय, लघवीला लागल्यानंतर लघवीला जातोय. मग तहान पण लागल्यावर प्यायचंय. डोळ्यातनं अश्रू आनंदाचे पण येतात, दुःखाचे पण येतात, ते बाहेर काढणं गरजेचं आहे. ते नाही काढले तर डोकं दुखणार आहे. बरोबर. जांभळ्या येतात, ते जांभळी नाही काढली डोकं दुखणार आहे. शिंक आली नाही काढली तुमचं डोकं जड होईल, मानेचा त्रास, मान अवघडून जाईल. हणुस्तंभ नावाचा आजार आयुर्वेद शास्त्राने सांगितला. हणुस्तंभ म्हणजे हा जबडा जो आहे तो लॉक होतो, TMJ चा प्रॉब्लेम होतो. शिंक नाही काढली TMJ चा प्रॉब्लेम होतो आणि TMJ मुळे मणक्याचा प्रॉब्लेम होतो. टाच दुखणं हे तुमचं माकड हाड हल्ल्यामुळे. टाच दुखी आज बऱ्याच स्त्रियांमध्ये बघायला मिळते. माकड हाड, टेलबोन जो आहे तो कुठेतरी मिसअलाइन झालेला असतो. बऱ्याच वेळा डिलिव्हरीच्या काळात बाळ बाहेर येताना त्या टेलबोनला धक्का लागतो आणि तिला बरेच वर्ष ती टाच दुखत अंगावरती काढते, पण त्याचं कारण आहे तुमचं माकड हाड. ते माकड हाड जर सरळ केलं टाच दुखी बंद होते. ते एक लक्षात घ्या, प्रत्येक वयोगटामध्ये कारणं ही वेगळी वेगळी आहेत आणि तुम्ही काय खाताय, काय पिताय, तुमच्या डोक्यात काय विचार आहेत, या सगळ्यांचा विचार करून तिथे केस टेकिंग घेणं खूप गरजेचं आहे. आणि तशा प्रकारचं केस टेकिंग घेतलं तर तो मणक्याचा त्रास कुठल्याही प्रकारचा असो तो बरा होणार. मणक्याचा आजार होतो, त्याची सुरुवातीची लक्षणं कशी असतात? सगळ्यात पहिलं जेव्हा स्लिप डिस्क होते किंवा सायटिका होतो तेव्हा सकाळी उठल्यानंतर कंबर अवघडणं हे पहिलं लक्षण आहे. कंबर अवघडणं, रोज जर सकाळी कंबर अवघडते तर तुम्हाला पहिलं डॉक्टरला दाखवलं पाहिजे. पाठ दुखतीये, कंबर दुखतीये आणि तुम्हाला बरं वाटतंय, इट इज गुड. तुम्हाला 4 आठवड्यापेक्षा दुखणं जास्त नाहीये, तुम्ही बरे आहात, इट्स अ गुड साईन. बट 4 आठवड्यापेक्षा तुमचं दुखणं रोज होतंय, रोज कंबर अवघडतीये, तर तुम्हाला कंपल्सरी डॉक्टरला दाखवलं पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला मुंग्या येतात, तुम्हाला कधीतरी पाय जड होतोय, बधीर होतोय, थोडं चाललं की बसावंसं वाटतंय,
तर तुम्ही 100% तिथे एक्सरे केला पाहिजे आणि MRI केला पाहिजे आणि चेक केलं पाहिजे की नक्की तुमची गादी किती प्रमाणात बाहेर आहे. बरोबर. त्याचबरोबर तुमचं काही घेऊन पेन किलर घेऊनही ते पेन येतच आहे वारंवार, तर तुम्ही 100 नाही 1,00,000% दवाखान्यात गेलाच पाहिजे. अन्यथा मग बऱ्याच वेळा फूड ड्रॉप होतो आणि फूड ड्रॉप झाल्यानंतर त्याला कुठलीही ट्रीटमेंट नाहीये. एक लक्षात घ्या, एकदा लघवीचा कंट्रोल गेला, संडासचा कंट्रोल गेला, तुम्ही तिथे कुठल्या चांगल्या महागड्या हॉस्पिटलमध्ये जरी ऍडमिट झाला आणि खूप पैसे डॉक्टरला दिले तरी तुमचा लघवीचा पायाचा कंट्रोल येणार नाहीये. बरोबर. आता ही संधिवातीमुळं मणके दुखणे असतील, हाडेचे सांधे दुखणे असतील, तर संधिवात बरी होऊ शकते का? एक लक्षात घ्या, संधिवातामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे आमवात. आमवात म्हणजे काय? जिथे पेशंटला रोज ताप येतोय, जिथे बारीक ताप कणकणी वाटतेय, खाल्लेलं अन्न पचत नाहीये, अन्न तसंच्या तसं आतड्यात पडून राहतोय आणि ते अन्न पचण्यासाठी ताप येतोय आणि मग शरीरामध्ये वेदना उत्पन्न होतात. त्यामध्ये आज गुडघा दुखला, उद्या कोपर दुखेल, परवा खांदा दुखेल. संचारी वेदना म्हणजे कंटिन्युअस एक भाग नाही दुखत, त्या संधिवातामध्ये संचार असतो. आता गुडघा, कंबर, घोटा, मान, कंबर, परत सुजेल, तिथे सूज येते, ताप येतो, फार दुखतं. जसा ताप येऊन गेला की परत दुखणं कमी होतं. त्यामध्ये दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे धातुक्षयजन्य. आमवाताचं कारण जे आहे ते म्हणजे अवेळी जेवणं, खूप वेळा जेवणं, सतत जेवणं. आज लोक सतत जेवणाचा अर्थ काय? आत्ता सकाळी उठलेत, 7:30-8 वाजता शिरा खाल्लाय, 10-10:30 वाजता मित्र आला, त्याच्याबरोबर चहा आणि वडापाव खाल्लाय, 12 वाजता जेवण केलंय, 2 वाजता मित्र मैत्रिणी आले, त्याच्यासोबत भडंग भेळ खाल्लेली आहे, 3-4 वाजता लाडू खाल्लेला आहे, 6 वाजता ड्रायफ्रूट खाल्ले, 7 वाजता फळं खाल्ली, 12 वाजता जेवण केलंय. मला सांगा किती वेळा जेवण तोंड उघडलं? एकदा जेवतो तो योगी, दोनदा जेवतो तो भोगी आणि 3 बैठकीत जेवतो तो रोगी. आज जर तुम्ही सतत जेवणार आहात तर तुमचं डायजेशन व्यवस्थित होणार नाहीये, पित्ताचं पचन जे व्हायला पाहिजे. आज आपल्या भारतामध्ये आजार हे कमी आहेत कारण आपल्या घरांमध्ये मसाल्याचे डबे. बरोबर. आज तुम्ही फॉरेन कंट्रीमध्ये गेला, तिथे लवंग नाही, दालचिनी नाही, मिरी नाही, धने नाही, हळद नाही. आज आपल्या जेवणामध्ये हे सगळे पदार्थ असल्यामुळे आपलं अन्नपचन चांगलं होत आहे. परंतु तुम्ही 2 वेळा जेवताय, इट्स गुड, पण तुम्ही 3 आणि 4 वेळा काहीतरी थोडं 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 खाताय तर तुम्हाला नक्कीच आमवाताचा त्रास होणार आहे. दुसरा प्रकार संधिवाताचा म्हणजे छोटे जॉईंट्स दुखणं, हाताची बोटं दुखणं, पायाची बोटं दुखणं, ज्याच्यामध्ये बऱ्याच वेळा युरिक ऍसिड वाढतं, गाऊट सारखा आजार असतो. मग तिथे जळवा लावून रक्त काढून घेणं, पोटात वात कमी करणारी, बृहण करणारी आणि पित्ताला शमन करणारी औषधं देणं, हे जर असं केलं. त्याचबरोबर बस्ती द्यावा, बस्ती घ्यावा, बस्ती जीविताचा विसावा. बस्ती म्हणजे काय? तर एनिमा, मेडिकेटेड एनिमा जर संधिवातात घेतले तर खूप चांगल्या प्रकारे पेशंट बरे होतात. रक्तमोक्षण नावाची ट्रीटमेंट, जिथे जळू लावून रक्त काढलंय तिथे पेशंटचं बऱ्यापैकी दुखणं कमी होतं. तर एक लक्षात घ्या, प्रत्येक संधिवात हा वेगळा आहे, एकसारखा नाहीये. डॉक्टर साहेब, पाठदुखी आणि मणक्याचा आजार ह्यात नेमका फरक काय? एक लक्षात घ्या, पाठदुखी म्हणजे काय? तर बेसिकली पूर्ण पाठ दुखणं किंवा पाठ अवघडणं. एक लक्षात घ्या, पेन मध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. एक पेन आहे दॅट इज द सीडी पेन. सीडी पेन म्हणजे काय? तेव्हा पेशंट दाखवतो की एकाच भागात मला एकाच बोटा एवढं दुखतंय, एक सिंगल पॉइंट असतो की तिथे दुखतंय. काही पेशंटचा एक पॅच दुखत असतो, गोलाकार भाग दुखत असतो, चौकोनी भाग दुखत असतो. काही पेशंटची पूर्ण कंबर दुखत असते, त्याला पेशंट दाखवताना दाखवतो की माझी अशी कंबर दुखते. काही पेशंट दाखवतात माझी अशी कंबर दुखते, काही पेशंट दाखवतात की माझी अशी कंबर दुखते. तर हे जे दाखवणं जे आहे ते डायग्नोस्टिकला खूप महत्वाचं आहे. एक्झॅक्ट पेशंटचं पेन हे सिलेंड्रिकल आहे, सीडी पेन आहे, अनफोल्ड आहे, रिफोल्ड आहे, वातज पेन आहे, पित्तज पेन आहे, कफज पेन आहे. त्याचबरोबर पाठदुखी. आता माझ्याकडे मध्ये एक सोलापूरवरनं मुलगी आली होती, 3 वेळा तिचे ऑपरेशन झालंय पण तिचं पेन कमी झालं नव्हतं. मग जेव्हा आम्ही तिला डायग्नोज केलं, तिच्या डोक्यावरती हात ठेवला, तेव्हा चेक केलं की अरे तिच्या लिव्हरमध्ये प्रॉब्लेम आहे. मग आम्ही लिव्हर मॅन्युप्युलेट केला, लिव्हरचे तिथले सगळे मसल रिअलाइन केले, तिचं तिरकं झालेली कंबर ती बऱ्यापैकी सरळ झाली.
त्यानंतर मग आम्ही क्वाड्रस ऑफ लंबोरम मसलवरती काम केलं. क्वाड्रस ऑफ लंबोरम नावाचा जो मसल आहे तो पोटाच्या तिथे हा मसल आहे. हा मसल जेव्हा आम्ही तिथे नोट्स बनले होते, कॉन्ट्रॅक्शन झालं होतं, तिच्या कॉन्ट्रॅक्शनमुळे पूर्ण पेल्विस तिचा तिरका झाला होता. मग तिथले मसल रिलीज केले. त्याच्यानंतर तिला पंपलाईन सापडलं, तर पंपलाईन मध्ये आम्ही तिची ताकद वाढवणाऱ्या मसलवरती काम चालू केलं. मग एक लक्षात घ्या, प्रत्येक केस टू केस डायग्नोसिस करणं, पाठीचा विकार असो, मानेचा विकार असो, नाही तर कमरेचा असो. मग काही पेशंटमध्ये मी बघितलं की कॉन्स्टिपेशन हाच मोठा फॅक्टर आहे, की त्याचं कॉन्स्टिपेशन कमी झालं की पाठदुखी कमी होते. ताप बारीक येतो हे लोकांना समजतच नाही सध्या, कारण लोकांचं फिलिंग हे दिवसेंदिवस कमी होत चाललंय, कारण बाह्य प्रवास हा वाढत चाललाय. अंतर प्रवास जो आहे तो व्हायला पाहिजे. आज आपण जे काही करतोय, आज आपण ज्या काही गोष्टी करतोय, या अंतर शांती मिळवण्यासाठी पाहिजेत. पण आज लोक, माझा 3 फ्लॅट कसे होतील, माझ्याकडे आयफोन कसा येईल, माझ्याकडे 4 व्हीलर कशी येईल, हा प्रवास जो वाढत चालला, त्याच्यामुळे अंतर्मनाकडे माणूस कमी 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 वळतो. त्यामुळे फिलिंग हे कमी कमी व्हायला लागले. मग लोकांना समजतच नाही, की त्यांना विचारावं लागतं की तुला भूक लागते, तो म्हणतो भूक लागलेली समजतच नाही. लघवी झालेली काही लोकांना समजतच नाही. मग हे जे फिलिंग आहे ते दिवसेंदिवस हे लोकांचे कमी 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 होत चालले आहेत. म्हणजे लोकांना स्पर्शही समजणं कमी कमी होत चाललंय. प्रेमाचा स्पर्श समजत नाहीये लोकांना. सगळं आज नवरा बायको ही मोबाईलवरती चॅट करतात, मॅक्झिमम घरात बोलणंच कमी झाले. एका टेबलवर बसून संवाद कमी व्हायला लागला, इमोशन्स अटॅचमेंट कमी व्हायला लागली, प्रत्येकाचा इगो दुखावला गेला. मीच का, माझंच का, मीच तुझं काय ऐकू. मग ह्या गोष्टीमुळे कुठेतरी त्याचा परिणाम तुमच्या कमरेवरती व्हायला लागला, तुमच्या मानेवरती व्हायला लागला. माझ्याकडे मध्ये एक केस आली होती, तिचं ऑपरेशन झालं होतं अपेंडिक्सचं, आणि त्याच्यानंतर तिला पाठीवरती झोपताच येत नव्हतं. आफ्टर तिला गेले 2 वर्ष ती पाठीवर झोपली नाही, तिला खुर्चीत बसून झोपावं लागायचं. मग जेव्हा मी ती आलं, चेक केलं, मी एक्सरे चेक केला, एक्सरे इज नॉर्मल ॲब्सोल्युटली, MRI इज ॲब्सोल्युटली नॉर्मल. मग मी जेव्हा तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिला म्हटलं की तुम्हाला कुठे पोटाच्या तिथे लिजन्स झालेत का, काही कुठे ऑपरेशन झालंय का, हो म्हणली ती, माझं अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं. मग मी तिला विचारलं, जेव्हा मी तिला पाठीवर झोपून पोट चेक केलं, तिथे बरेच नोड्स सापडले. मग ते नोड्स आम्ही जशी डिझॉल्व्ह केले, इस्टम नावाचे आमच्याकडे अमेरिकेचे प्रोब आहेत, त्या प्रोबनी तिथल्या मसलच्या गाठी सगळ्या सोडवल्या, आणि जशा मी गाठी सोडवल्या ती परत घरी गेली. दुसऱ्या दिवशी परत सकाळी आली, 9 वाजता आली की तिने पायच पकडले. सर मी 3 वर्षांनी झोपले. अरे बाबा, पाठीवरती झोपायला लागले. मी म्हणली इट्स ओके. मग तिला इतका आनंद झाला, ती हसत हसत, तिचा नवरा इतका आनंदी आला की सर ती पाठीवर झोपली. मी म्हणलं इट्स ओके. मग एक लक्षात घ्या, प्रत्येक वेळेस प्रत्येकाचं कारण हे वेगळं आहे आजाराचं, ते शोधणं खूप गरजेचं आहे, ॲक्युरेट डायग्नोसिस करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर माझ्याकडे एक लहान मुलगी आली होती की माझी पाठ दुखती आहे, अप्रॉक्स वय तिचं एक 7.5-8 वर्षाचं असेल. मग मी सगळं चेक केलं, ऑल इज नॉर्मल, कुठेही ना मसलमध्ये प्रॉब्लेम आहे, ना फेशियामध्ये प्रॉब्लेम आहे, ना बोनमध्ये प्रॉब्लेम आहे. मग तिला विचारलं की तुझी पाठ ही दुखते कधीपासून, ती म्हणली साधारण एक 3 महिन्यापासून. मी म्हणलं तुझ्या घरी अजून कुणाची पाठ दुखते का, ती म्हणली हो माझी आजीची अशीच दुखते सेम. मी म्हणलं मग आजीची अशीच दुखते तर तुझी पण, ती म्हणली की सतत आजी म्हणते माझी पाठ दुखते, माझी पाठ दुखते, मी पण म्हणते माझी पाठ दुखते, माझी पाठ दुखते. मग तिला ते सबकॉन्शियस माइंड तिचं काय झालं की माझी पाठ दुखते, माझी पाठ दुखते. मग मी तिच्या आजीला आतमध्ये बोलवलं आणि 1 महिनाभर सांगितलं, आजी तुम्ही म्हणा की माझी पाठ थांबली, मला बरं वाटतंय. आणि मग तिने घरी असं कंटिन्युअस महिन्यानंतर ती मुलगी परत आली, हो डॉक्टर माझी पाठ दुखायची थांबली. त्याच्या आधी तिने फिजिओथेरपी केली, कमीत कमी मणक्यामध्ये 2 वेळा इंजेक्शन घेतले, ॲलोपॅथीची 3 महिन्याचा कोर्स कंप्लीट केला, आणि ते माझ्याकडे आले होते. एक लक्षात घ्या, काय होतं, बऱ्याच वेळा लहान मुलं किंवा त्यांचे कॉन्शियसनेस जो आहे तो जाणून घेणं पण गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे कुठल्या लेवलला कुठली केस येईल हे सांगता येत नाही, प्रत्येक वेळेस डायग्नोसिस हे बदलतं. परत एक आजोबा आले होते काल, 60-65 वर्षाचे आजोबा असतील, त्यांना ऑपरेशनचा सल्ला दिला होता पाठदुखीसाठी, आणि ऑपरेशनचा सल्ला दिल्यानंतर घरातले लोक सगळे बेचैन झाले, आणि ते ऑपरेशन फार क्रिटिकल आहे म्हणले, कारण 4 गाद्या बाहेर आहेत. मग ऑपरेशन क्रिटिकल म्हणल्यानंतर ते डॉक्टरनी भीती घातली की त्यांचा पायाचा पॅरालिसिस पण होऊ शकतो.
पाय जाऊ पण शकतो, लघवीचा कंट्रोल जाऊ शकतो. मग घरचे लोक म्हणले की ऑपरेशन नाही करायचं, आता आपण अजून काही आहे का शोधूयात. म्हणून ते माझ्याकडे आले. माझ्याकडे आल्यानंतर आजोबांचं दुखणं कमी होतं, पण ते डिप्रेशन मध्ये गेलते. मग मी जेव्हा केस टेकिंग घेतलं, विचारलं आजोबा काय होतंय, कुठे कुठे दुखतंय, कसं दुखतंय, मला दाखवा सगळं. मग मी सगळं चेक केलं, एक्सरे बघितले. आजोबांना म्हणलं हे बरं होऊन जाईल, काही टेन्शन नाही. आजोबा म्हणले काय झालंय की सगळ्यांनी सांगितलं ऑपरेशन, तू कसं म्हणतो हे बरं होणार. मी म्हटलं आजोबा हे केस स्टडी बघा माझ्या. मग ते सगळं दाखवलं, मी ते इम्प्रेस झाले आणि इट्स ओके. पण ते म्हणले काय झालं की माझं मनच मला खातंय, माझं मन मला खातंय. जी बायको माझी रोज भांडण करत होती ती गेली महिनाभर माझ्याशी भांडतच नाही. माझ्या सगळ्यांनी माझी खूप काळजी घ्यायला चालू केलंय. मी मरणार आहे का खरं तू सांग मला, का मला कॅन्सर झालाय, कारण मला घरचे खोटं बोलतात आहे. मी म्हटलं आजोबा तसं कॅन्सर वगैरे काहीच नाहीये तुम्हाला, तुम्ही बरे होणार आहात. नाही नाही, मला रोज सकाळी हे लोक दूध देतात आहे, रात्री झोपताना बदाम टाकून केशर टाकून दूध देतात आहे. ती बायको रोज माझी, आता जी कधी पाय दाबले नाही ती बाई रोज संध्याकाळी बसून माझे पाय दाबतीये. मग मी त्यांच्या घरच्यांना बोलवलं, इकडे या आजी, मी माझी ट्रीटमेंट चालू करतो, पण रोज तुम्ही भांडायचं, रोज त्यांना शिव्या घालायच्या. मग हे सांगितल्यावर आजोबा खुश होऊन घरी गेले. म्हणजे आणि दुसऱ्या दिवशी फोन आला, मला झोप लागली डॉक्टर सकाळी, माझं पेन कमी झालं. म्हणजे एक लक्षात घ्या, इमोशन माणसाचे जे आहेत ते कुठेतरी ट्रॅप होत असतात आणि त्या इमोशनचा परिणाम कंबरदुखीवर होत असतो. बरोबर. म्हणजे अन्न वस्त्र निवारा जेवढा गरजेचा आहे तेवढे इमोशन्स पण गरजेचे आहेत. एक लक्षात घ्या, भारतीय संस्कृती, आपण एक फॅमिलीमध्ये राहतोय, कुटुंबात राहतोय, आपली मुलं आपल्यासोबत आहे. आपल्याकडे असं नाहीये की फर्स्ट, माझ्याकडे मध्ये नेदरलँडवरनं मुलगी आली होती, हे माझे चौथे बाबा आहेत, ही माझी 5वी आई आहे. आपल्याकडे तसा प्रकार नाहीये. आपण काय होतंय, आपण आपल्या संस्कृतीमध्ये आजी आजोबा काका काकी आत्या हे सगळे आपल्या घरात राहणारी मंडळी आहेत आणि दर आठवड्यात एकदा सण उत्सवाला भेटणार आहोत. राखी पौर्णिमाला भेटतोय, एखाद्याच्या बर्थडेला आपण भेटतोय, दिवाळी आली की आपण एकमेकाच्या घरी जाऊन सगळं सण साजरे करतोय. तसं फॉरेन कल्चर जे आहे तिथे एकटेपणा हा वाढत चालला, म्हणून तिथे मग लोक तो एकटेपणा घालवण्यासाठी दारू पितात आहे, एकटेपणा घालवण्यासाठी स्मोकिंग करतात आहे, एकटेपणा घालवण्यासाठी ड्रग घेतात. मग एक लक्षात घ्या, त्याच्यामुळे काय झालं की त्या केस स्टडी ट्रॅकल करताना माझ्याकडे जेव्हा फॉरेनचे पेशंट येतात त्यांच्यामध्ये एक की इमोशन हा फॅक्टर फार मोठ्या अप्पर लेवलला असतो. मग त्यांची कोपप शक्ती मला वाढवावी लागते. तिथे आम्ही शिरोधारासारखं एक औषध, शिरोधारा म्हणजे एक पंचकर्माची तेलाची धारा डोक्यावर सोडायला सांगतो आणि त्याचबरोबर एक काही मेडिटेशन्स देतो, त्यांची इमोशन सगळे हळूहळू कमी येतात. तर एक लक्षात घ्या, प्रत्येक केस टू केस आपल्याला वेगळं निदान करावं लागतं आणि तशी ट्रीटमेंट जर दिली तर नक्कीच ऑपरेशन हे वाचतं. आता ही काही लोकांना प्रचंड चरबी असते, पोट पुढं आलेलं असतं, ह्याच्यामुळे पण पाठदुखी होऊ शकते का? एक लक्षात घ्या, हत्ती एवढा मोठा आहे, गेंडा एवढा मोठा आहे, त्याला कधी मणक्याचा त्रास झाला किंवा त्यांचे कधी हॉस्पिटल्स आपण बघितलेले नाहीयेत. बरोबर. एक लक्षात घ्या, वजन वाढणं हे निसर्गता नॉर्मल आहे. हत्तीचं पिल्लू हत्तीसारखंच दिसणार आहे, हरणाचं पिल्लू हरणासारखंच दिसणार आहे. वात प्रकृतीचा माणूस हा सडपातच राहणार, पित्त प्रकृतीचा माणूस हा मध्यम राहणार आहे, कफ प्रकृतीचा माणूस हा जाड असणार आहे. तर एक लक्षात घ्या, लठ्ठपणा किंवा ओबेसिटी हे मणक्या आजाराचं जर कारण असतं तर सगळ्याच जाड लोकांच्या गाद्या या बाहेर आल्या असत्या. तसं आपल्याला दिसत नाही सायंटिफिक. एक लक्षात घ्या, जाड असणं आणि तंदुरुस्त असणं यामध्ये फरक आहे. जाड आहे चालेल, पण तंदुरुस्त पण पाहिजे. जर तुम्ही रोज व्यायाम करताय, तुम्ही रोज मसाज करून घेताय आठवड्यातून एक दिवस, तुम्ही योगा रोज करताय, तर तुम्हाला मणक्याचा आजार होणार नाही. पण तुम्हाला जाड आहात, कॉन्स्टिपेशन आहे, मणक्याचा त्रास होऊ शकतो. जाड आहात, गादी काहीतरी कारण असतो, तुम्ही चुकीची झटका बसलाय, तुम्ही दीर्घकाळ एका जागेवरतीच बसताय, तुम्ही कुठल्याही प्रकारच्या हालचाली करत नाहीये, चुकीचे व्यायाम प्रकार करतात, तुम्हाला मणक्याचा आजार होणार आहे. प्रज्ञापराध म्हणजे काय, तो काहीतरी आपल्याकडनं चूक घडल्याशिवाय कोणताही आजार या पृथ्वीवरती होत नाही. कारणाशिवाय कार्यच होत नाही. रामायण घडलं त्याला कारण आहे, महाभारत घडलं त्याला कारण आहे. कारणाशिवाय या पृथ्वीवरती कोणताही आजार होत नाही. आता ही लक्षणं दिसायला लागल्यावर कोणत्या वेळी डॉक्टरांकडे गेलं पाहिजे? पाठ जड होतीये, पायाला मुंग्या येतात, 2 मिनिटापेक्षा चालता येत नाहीये,
तिथे तुम्ही डॉक्टरांकडे जावा. सायटिका डिस्क हार्निएशन मध्ये हातापायाला मुंग्या काय येतात? एक लक्षात घ्या, मी मगाशी जसं म्हटलं की डिस्क बाहेर येते आणि डिस्क बाहेर आल्यानंतर ती मज्जातंतूवरती दाब दिला जातो आणि दाब दिल्यामुळे बऱ्याच वेळा काही लोकांना म्हणजे L3 L4 मधनं जर गादी बाहेर आली तर पेशंटच्या मांडीला मुंग्या येतात. उजव्या बाजूनी मांडी आली तर उजव्या बाजूला मुंग्या येतात. डाव्या बाजूनी गादी बाहेर आली तर डाव्या बाजूच्या मांडीला मुंग्या येतात. L4 L5 मधनं गादी बाहेर आली तर पिंढऱ्यांच्या तिथे मुंग्या येतात. L5 S1 मधनं गादी जर बाहेर आली तर कमरेपासून पायाच्या बोटांपर्यंत मुंग्या येतात. मुंग्या येणं जे लक्षण आहे त्याच्या पुढे जाऊन पेशंटला नमनेस येतो. नमनेस जातो, फूट ड्रॉप होतो. एक लक्षात घ्या, पेशंट बरं होताना पण ज्यावेळेस पेशंटला नमनेस आहे, पेशंट बरं व्हायला लागलं की मुंग्या चालू होतात. पेशंटच्या मुंग्या बंद होतात, दुखायला लागतं, हे नॉर्मल लक्षण आहे. आणि दुखायला लागल्यानंतर कंबर सकाळी अवघडणं हे पण नॉर्मल लक्षण आहे. बऱ्याच वेळा पेशंट आमच्याकडे जेव्हा येतात 5व्या-6व्या ट्रीटमेंटला त्याला दुखायला लागतं प्रचंड आणि त्याला वाटतं अरे मला दुखत तर नव्हतं आलो तेव्हा. मग दुखायला लागणं हे नॉर्मल लक्षण आहे बिकॉज तुम्हाला फिलिंग समजायला लागलंय. बरोबर. आणि फिलिंग आलं की दुखणं बरं होतं. आता सर्व्हिकल प्रोटोझोन मध्ये मानदुखी आणि चक्कर काय येते बरं? एक लक्षात घ्या, त्यामध्ये बऱ्याच वेळा कॅरोटिड आर्टरी पिंचिंग. कॅरोटिड आर्टरी म्हणजे काय, मानेच्या तिथल्या ज्या 7 मणके त्याच्यामधनं कॅरोटिड आर्टरी गेली आहे आणि ती आर्टरी मणका मागे आला किंवा तो थोडासा स्लाइटली उजव्या साईडला बाहेर आला तर कॅरोटिड आर्टरी पिंच होते मान वळवल्यानंतर आणि ती वळल्यानंतर ऑक्सिजनचा सप्लाय मेंदूला होत नाही आणि त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना चक्कर येते. तर या कॅरोटिड आर्टरी पिंचिंग मध्ये काही पेशंटला स्वतःला फिरल्यासारखं वाटतं, काही पेशंटला भिंत फिरतीये, फॅन फिरतोय असं वाटतं. तर एक लक्षात घ्या, या दोन्ही प्रकारच्या ज्या चक्कर आहेत त्या 100% क्रायोप्रॅक्टर ट्रीटमेंटने कमी होतात. लोक बरेच दिवस त्या अंगावर काढतात का, तर चक्कर आल्यामुळे त्याला गाडी चालवता येत नाही, चक्कर येते म्हणून रस्ता ओलांडता येत नाही, चक्कर येते म्हणून घरातच बसून राहावं लागतं. मग डिप्रेशन मध्ये जातात की अरे मला काहीच करता येत नाही, मला नोकरीही करता येत नाही, मला कुठे बाहेर जाता येत नाही. तर एक लक्षात घ्या, घरी बसू नका, चक्कर पूर्णपणे बरी होऊ शकते. बरोबर. आता डिजेनेरेटिव्ह स्पाइन मध्ये मणक्यात फ्रॅक्चर होतात का आणि हाडे दिसतात का? एक लक्षात घ्या, डिजनरेशन म्हणजे काय, तर झिजणं. आपल्या वयामानानुसार प्रत्येक सांधा हा झिजतच असतो, मनुष्यही झिजतोय. आज आपण पहिले लहानपणी बालक होतो, बालकाचं आपण तरुण झालो, तरुणाचं वृद्ध झालो, वृद्धानंतर आपलं जसं जन्म आहे तसा मृत्यू आहे. तर एक लक्षात घ्या, प्रत्येक शरीरामधले ऑर्गन्स, प्रत्येक शरीरामधले स्नायू, मसल, बोन हे झिजायला लागतात आणि झिजणं म्हणजे नॉर्मल आहे. पण ते कधी कधी आता काय होतं की आज 20-25 मुलाला आपल्याला बघा केस पांढरे झालेले दिसतात, टक्कल दिसतं, त्याला आम्ही म्हणतो एजिंग लवकर होते त्यामध्ये. तर एक लक्षात घ्या, जिथे जिथे हाडं लवकर झिजतात तिथे प्रॉब्लेम आहे आणि वयामानानुसार झिजतात ते नॉर्मल आहे. मग एक लक्षात घ्या, प्रत्येक वेळेस झिजलं म्हणजे फ्रॅक्चर होईल का, तर असं नाहीये. एखादा झिजलाय आणि एखाद्या बाथरूम मध्ये पडलाय किंवा झाडावरनं पडलाय किंवा गाडीवरनं पडलाय, खुर्चीत बसतोय आणि पडलाय, मग तिथे काही फ्रॅक्चरचे चान्सेस आपल्याला बघायला मिळतात. आणि या फ्रॅक्चरमध्ये कार्ल्टन बोर्ड नावाचं मॅनिप्युलेशन, त्याच्यासोबत मसल एनर्जी टेक्निक एक्सरसाइजेस आणि धारा ट्रीटमेंट जर दिली आयुर्वेदातली तर ते दुखणं पूर्णपणे कमी होतं. बऱ्याच वेळा लोक फ्रॅक्चर झाले म्हणजे घरी बसून राहतात, 6-6, 8-8 महिने त्यांना पेन ते कमी होत नाही, कारण ॲलोपॅथी सायन्समध्ये पेन किलर शिवाय दुसरी ट्रीटमेंट नाहीये. पण तिथे नोट्स बनलाय फ्रॅक्चरमुळे, फ्रॅक्चरच्या आजूबाजूचे मसल टाईट झालेत, ते जर रिलीज केले, तिथले लिम्फ नोड रिलीज केले तर दुखणं हे कमी होतं. बरोबर. आणि फ्रॅक्चरचा पेशंट हा पूर्णपणे बरा होतो. एक लक्षात घ्या, झिजणं पण थांबवता येतं. त्याला आयुर्वेदात खूप चांगली चांगली रसायन औषधं आली आहेत, जसं गुळवेल, हिचं नावच आहे अमृता. बरोबर. ती रसायने सांगितलेलं आहे. च्यवनप्राश हे रसायन औषध आहे, अगस्तीप्राश अवलेह हे एक रसायन औषध आहे, कुष्मांडा अवलेह, अश्वगंधादी अवलेह ही जर पोटातनं घेतली तर आपलं एजिंग थांबतं, झिजणं थांबतं आणि ताकद वाढायला लागते. क्या बात. त्यामुळे तुमचं वय दिसत नाही. आता वाकडा किंवा तिरका झालेला मणका खरंच ऑपरेशन विना सरळ होऊ शकतो का? एक लक्षात घ्या, वाकडं होणं जे आहे ते गादी बाहेर आल्यामुळे. ज्यावेळेस एखाद्या पेशंटची गादी बाहेर येते त्यावेळेस मणका हा तिरका होतो आणि तिरकं होणं हे नॉर्मल आहे, कारण ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम गादीला अजून बाहेर पडू नये म्हणून मणका तिरका होतो. जर 2 मणक्यातलं अंतर वाढवलंय, गादीला आत जायला जागा तयार करून दिली, मॅन्युअल थेरपी जर दिल्या
तर तो तिरका झालेला मणका विदिन 3 to 5 मंथ मध्ये परत सरळ होतो आणि पेशंट चालायला लागतो, पेन फ्री होतो. आता एक्सरे व MRI मध्ये काय फरक आहे? एक लक्षात घ्या, एक्सरे मध्ये आपल्याला एंटेरियर आणि पोस्टेरियर, पुढचा आणि मागचा व्ह्यू, त्याचबरोबर लॅटरल व्ह्यू बघायला मिळतो. तुमचं इलियम हे फाउंडेशन आहे, पेल्विस जे आहे ते फाउंडेशन आहे. MRI मध्ये बऱ्याच वेळा पेल्विस येत नाही. तर पेल्विस कुठे मूव्ह झालाय, पुढे मागे वर खाली, हे सगळं तुम्हाला एक्सरे मध्ये दिसतं. दोन मणक्याच्या मधली गादी किती प्रमाणात बाहेर आली आहे ते तुम्हाला MRI मध्ये दिसतं. त्याचबरोबर कुठे रक्ताची गाठ आहे, कुठे मांसाची गाठ आहे, कुठे नर्व डॅमेज झाल्यात, कुठे सिस्ट तयार झालेत, हे सगळं तुम्हाला MRI मध्ये दिसतं. एक लक्षात घ्या, दोन्ही गोष्टी जर केल्या तर डायग्नोसिस सोपं होतं आणि पेशंटची ट्रीटमेंट ही खूप चांगल्या प्रकारे देता येते. आता मी तुमचा एक व्हिडिओ पाहिलेला होता की ज्यामध्ये इंजेक्शन घेतलेला रुग्ण तुमच्या हॉस्पिटलला आलेला होता. मग तो कसा बरा होतो? एक लक्षात घ्या, इंजेक्शन म्हणजे ट्रीटमेंट नाहीये. आज ॲलोपॅथी लोक जे इंजेक्शन किंवा लॅबेक्टॉमीची सर्जरी करतात, इंजेक्शनमुळे तिथे काही स्टिरॉइड ड्रग, जे गादी सुकवणारे ड्रग आहेत, ते देऊन तिथली गादी सुकवली जाते, पण दोन मणक्यातलं अंतर वाढवलं जात नाही. आज आम्ही दोन मणक्यातलं अंतर वाढवतोय, आजूबाजूचे मसल रिलीज करतोय, आजूबाजूचे लिगामेंट रिलीज करतोय. त्या मसलची परत ताकद वाढवण्यासाठी योगा उपचार, ANS थेरपी, फ्रँकलिंग मेथड देतोय. त्याच्यामुळे ती गादी तिथे परत आतमध्ये जाते. आणि ॲलोपॅथी लोक जे ऑपरेशन करतात, लॅमिनेक्टॉमी किंवा डिसेक्टॉमी करतात, पण गादीची हाईट ते वाढवत नाही, म्हणून पेशंटला रिओकरन्स येतो. बऱ्याच पेशंटला ऑपरेशन झालंय, एक 6 महिन्यांनी, वर्षांनी, 2 वर्षांनी परत ती गादी बाहेर येते. एक लक्षात घ्या, गादी बाहेर येणं म्हणजे ऑपरेशन करणं, हे डोक्यातलं काढून टाका. कंपल्सरी तिथं जर मॅन्युअल थेरपी, योगोपचार, आयुर्वेद ट्रीटमेंट जर दिली तर मणक्याचा त्रास भविष्यात कधीच पेशंटला परत होत नाही. क्या बात आहे. लेमनिक्टॉमी व डॉक्टर भंडारी स्पाइन टेक्निक मध्ये काय फरक आहे? लॅमिनेक्टॉमी म्हणजे काय, तर दोन मणक्यातलं जी गादी बाहेर आली आहे त्या गादीला ॲलोपॅथीचे डॉक्टर कट करतात. आज लेझर्स किंवा लॅप्रोस्कोपद्वारे ती गादी कट केली जाते आणि ती गादी कट केल्यानंतर ही बऱ्याच वेळा बऱ्याच रुग्णांमध्ये परत रिओकरन्स येतो की ती गादी काही कालांतराने बाहेर येते. किंवा काही पेशंटमध्ये 2 ते 3 ठिकाणी गादी बाहेर आलेली असते. काही पेशंटमध्ये मानेच्या 3-4 ठिकाणी, कमरेच्या 3-4 ठिकाणात गादी बाहेर आली असते. अशा वेळेस ऑपरेशन करणं हे फार धोकादायक असतं. किंवा त्या काळात जर ऑपरेशन केलंय आणि सगळ्या गादी बाहेर करायचा प्रयत्न केला तर बऱ्याच वेळा पेशंट हा बेडरेस्ट होतो. कारण कुठेतरी नर्वला धक्का लागतो आणि नर्वला धक्का लागल्यामुळे पेशंटचा पॅरालिसिस होण्याचे चान्सेस हे वाढतात. काही लोकांमध्ये फिक्सेशन सर्जरी केली जाते, जिथे स्क्रू लावले जातात आणि स्क्रू लावल्यामुळे बऱ्याच वेळा त्या मणक्याच्या आजूबाजूचे जे मसल्स आहेत ते कडक होतात, जड होतात. तर एक लक्षात घ्या, डॉक्टर भंडारी स्पाइन टेक्निक मध्ये सगळ्या थेरपी ह्या विदाऊट ऑपरेशन आहे. पहिली गोष्ट, आम्ही रूट कॉजला शोधतो. नक्की प्रायमरी फॉल्ट आज काय आहे, सेकंडरी फॉल्ट काय आहे, मसलचा पॅटर्न काय आहे, ग्रॅव्हिटी कशी आहे, पेशंटचे बोन किती मिसअलाइन आहेत, त्याचबरोबर कोणते बोन हे पहिले रिअलाइन करायचे, या सगळ्याचा अभ्यास करून सायंटिफिक एव्हिडन्स बेस्ड ट्रीटमेंट दिली जाते, ज्याच्यामध्ये क्रायरोप्रॅक्टर, ऑस्टिओपॅथ, आयुर्वेद चिकित्सा, पंचकर्म चिकित्सा, मर्म चिकित्सा, त्याचबरोबर योग चिकित्सा, मसल एनर्जी टेक्निक, इस्टम, कपिंग, ड्राय निडलिंग, अशा वेगवेगळ्या ट्रीटमेंट. त्याचबरोबर डिकॉम्प्रेशन नावाचा एक टेबल आहे, ज्याच्यामध्ये दोन मणक्यातलं अंतर वाढवलं जातं. गॉन्स्टेड बेंच आपल्या दवाखान्यात आहेत की ज्याच्यामध्ये जो मणका बाहेर आलाय त्याला परत आपण आतमध्ये दाबतो. तर एक लक्षात घ्या, हे सगळ्या चिकित्सा संयुक्त प्रकारे पेशंटला जे जे गरजेचं आहे ते एका छताखाली देतो. जिथे पेशंटचे इमोशन ट्रॅप होतात ते मग त्यांना मेडिटेशन्स दिले जातात. त्यांना आम्ही मेडिटेशन मध्ये न्यास नावाची एक मेथड घेतो की पेशंटला सकाळी जेव्हा योगाला बसतो तिथे आम्ही एक मोटिवेशनल लेक्चर्स देतो की आय एम द प्युअर सोल, मैं शुद्ध आत्मा हूँ, मेरे अंदर चैतन्य ही चैतन्य है. आज तुम्ही बरे होणार आहात हा विचार पहिला करा. तुम्ही जो विचार करताय की मी बरा होणार नाही, माझं दुखणं वाढेल, मग तुम्ही जे भगवंताला मागताय तेच तुमच्या शरीरात निर्माण होणार आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी काय सांगितलं, ज्याला जे जे पाहिजे त्याला ते मिळो. जर तुम्ही सतत हेच म्हणतात की माझं दुखणं, मला दुखतंय, माझं बरं होणार नाही, मला ऑपरेशन सांगितलंय, आता माझं कसं बरं होणार. एक लक्षात घ्या, तुम्ही ज्या गोष्टी ऐकलेल्या आहात किंवा तुम्ही ज्या गोष्टी फील करताय त्याच गोष्टी तुमच्या जीवनात घडणार आहे. तुम्ही म्हणा सतत की माझं बरं होणार आहे, मला विदाऊट ऑपरेशन बरं व्हायचं आहे,
आय कॅन क्युअर. जर तुम्ही सतत म्हणताय, सतत बोलताय, तर तुम्ही 100 नाही 1,00,000% बरे होणार आहे. पण जर तुम्ही म्हणताय की माझं दुखतंय, मला त्रास होतोय, मी चालू नाही शकणार, मी आता बेडेंट होणार, माझी मरायची वेळ आलेली आहे, हे जर वाक्य तुम्ही सतत सतत दिवसभरात 10, 15, 100 वेळा म्हणणार आहात, बॉडी तशा प्रकारचे एन्झाईम सिक्रिट करते आतमध्ये. तशा प्रकारचे रिसेप्टर्स बॉडीमध्ये न्यूरोलॉजिकल तयार होतात. एक लक्षात घ्या, साप चावल्यापेक्षा साप चावलंय हे ऐकल्यानेच अर्धे पेशंट मरतात. लॉ ऑफ अट्रॅक्शन. एक लक्षात घ्या, बऱ्याच वेळा बरेच रुग्ण जे आहेत ते तुम्ही जे विचार करताय तशा गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार आहेत. बरोबर. आज काय होतं की मनुष्याला बऱ्याच वेळा मी बघतो की पेशंट जे आहेत ते कमीत कमी माझ्याकडे येण्यापूर्वी कमीत कमी 8 ते 9 हॉस्पिटलमध्ये जाऊन येतात. मग त्यांना ऑपरेशनचा सल्ला दिला जातो. मग ते ऑपरेशनच्या तिथे जातात, हॉस्पिटलला बसतात, शेजारी एखादा पेशंट ऑपरेशन झालेला आहे, तो फॉलोअपला आलेला असतो. अरे मी ऑपरेशन केलं पण माझा लघवीचा कंट्रोल गेला. अरे मी ऑपरेशन केलं पण माझ्या पायातलं जीव गेलेला आहे. मग असं ऐकल्यानंतर घरी आल्यानंतर त्याचं ऑपरेशन करायचं धाडसच होत नाही. मग तो बेडेंट होतो, डिप्रेशन मध्ये जातो. मग त्याच्या आजूबाजूचे नातेवाईक भेटायला येतात. अरे माझ्या शेजारी माझ्या मित्राच्या मुलाचं ऑपरेशन केलं, अजूनही तो गेली 3-4 वर्ष बेडेंट आहे. मग असं सगळं ऐकल्यानंतर झोप बंद होते. मग त्याला रात्रीची झोप लागत नाही, मग अन्न जात नाही, भूक लागत नाही, मग तो डिप्रेशन मध्ये जातो. एक लक्षात घ्या, कोणीही घाबरून जाऊ नका. तुम्हाला जर ऑपरेशन सांगितलंय तर माझे व्हिडिओज युट्यूबला डॉक्टर विराज भंडारी, फेसबुक, इंस्टाला तुम्ही जाऊन बघा. आणि त्यातल्या त्यात अजून तुम्हाला अभ्यास करायचा, माझ्या दवाखान्यात 10 दिवस येऊन बसा आणि लोकांना विचारा कुठल्याही की तुम्हाला कसं वाटतंय. एक लक्षात घ्या, ओपन चॅलेंज आहे, ऑपरेशन हे 100% वाचतं. क्या बात. आता डॉक्टर साहेब, मणक्याचे आजार जसं स्लीप डिस्क असेल, लंबर स्पॅन्डिलिटिस असेल, लिस्थेसिस असेल, याची प्राचीन ते आधुनिक परदेशातील जी निदान पद्धती ती नेमकी काय? एक लक्षात घ्या, सगळ्यात पहिली गोष्ट आपण आयुर्वेदातली नाडी परीक्षा बघतो पेशंटची. नाडी परीक्षा बघितल्यानंतर पेशंट कसा उठतोय, कसा बसतोय, कसा चालतोय, पेशंट कसा उभा आहे, आणि उभा राहिल्यानंतर पेशंट पुढं कसा दिसतोय, पेशंटची मागची बाजू कशी दिसतेय, पेशंटची राईट लॅटरल लेफ्ट लॅटरल बाजू कशी आहे. बऱ्याच वेळा काही पेशंटच्या खांदे वर खाली असतात, काही पेशंटचा पेल्विस पुढे गेलेला असतो, जो पाय दुखतोय तो पाय हळूहळू बारीक होत जातो. जेव्हा आम्ही पेशंटच्या नातेवाईकांना दाखवतो सगळं, तेव्हा त्यांना कळतं आम्ही हे बघितलेलंच नाहीये पेशंटमध्ये. मग पेशंटला आम्ही नर्वोस्कोप नावाचं अमेरिकेचं मशीन लावतो. त्याचबरोबर पायाची लेंथ दाखवतो की एक पाय पुढे वर आहे, एक पाय लहान आहे, एक पाय पुढे मागे झालाय. त्याचबरोबर पेशंट किती वागतोय, पेशंटचे जिलेट टेस्ट केली जाते, स्पर्लिंग टेस्ट केली जाते की तो फॅसेट लॉक झालाय. पेशंटच्या नातेवाईकाला आणि पेशंटला आम्ही सॉफ्टवेअर मधनं सगळं दाखवतो. आधुनिक सॉफ्टवेअर त्याच्यासाठी आम्ही दवाखान्यात बसवलेले आहेत. त्या सॉफ्टवेअर मधनं प्रत्येक पेशंटला ते सगळं दिसतं, स्वतःला पण नातेवाईकांना पण दिसतं. मग त्याचबरोबर एक्सरेचं अख्खं मार्किंग करून आम्ही पेशंटला दाखवतो की तुझा मणका किती तिरका झालाय, ऑब्च्युरेटर फोरामेनचे डायमीटर किती बिघडलेले आहेत, तुमचा मणका कसा पुढे गेलाय, कसा मागे आलेला आहे, एखादा फॅसेट तुटला असेल तर आम्ही दाखवतो की तो फॅसेट किती प्रमाणात तुटलेला आहे. त्याचबरोबर पेशंटला झोपून पेशंटचे मसल टेस्टिंग करतो, पेशंटचे SLR टेस्ट केली जाते. त्याचबरोबर पेशंटचे इमोशन चेक करतो, ऑर्गन चेक करतो, ऑर्गनला कुठे काय प्रॉब्लेम आहे का, न्यूरोमॅनेजर सायटिक नर्व चेक केली जाते की नर्वचं टेम्परेचर किती आहे, नर्वचं प्रेशर किती आहे. म्हणजे सगळं चेक करून त्याचं निदान केलं जातं आणि त्याच्यानुसार ट्रीटमेंटला प्लॅनिंग आणि आखली जाते की महिन्यातनं एक दिवस साधारण 9 ते 12 सेशन मध्ये पूर्ण पेशंट हा बरा होतो. आता कोणते व्यायाम किंवा योगासनं आहेत की जे स्लिप डिस्क, मान, कंबरदुखी, सायटिका मणक्यासाठी फायदेशीर आहे? एक लक्षात घ्या, सगळ्यात पहिली गोष्ट आहे की तुम्हाला पॅटर्न जो आहे योगाचा पॅटर्न, तो सगळ्या प्रकारची आसनं आपल्याला करायची आहेत, कारण डोक्यापासून पायाच्या बोटांपर्यंत आपल्याला स्ट्रेंथ वाढवायची आहे. असं नाही होत की नुसता मणका दुखतोय म्हणून फक्त मणक्याच्या आजूबाजूच्या मसल वाढवून तिथं उपयोग होत नाही. तुम्हाला डोक्यापासून, एक लक्षात घ्या, खालचा पेल्विस जर हल्ला तर तुमचे मानेचे मणके पण हलतात. बरोबर. मानेचे मणके हल्ले तर तुमचे कंबरेच्या तिथलेही मणके हलतात, कारण सगळं एका लाईनीमध्ये गुंफलंय. मग तिथे आपण स्टँडिंग आसनं सोमवारी करायला लावतो. डॉक्टर भंडारी युट्यूबला योगा आहे, मंडे योगा प्रोग्राम, वेनसडे योगा प्रोग्राम, फ्रायडे योगा प्रोग्राम, त्याच्यामध्ये सगळी आसनं आम्ही दाखवली ती कशी सायंटिफिक करायची आहेत. तर ती लोकांनी जाऊन बघा खरंच आणि ती आसनं करा आणि मला कमेंट करा की तुम्हाला किती बरं वाटलं ती आसनं केल्यामुळे. तर एक लक्षात घ्या, स्टँडिंग आसनं तुम्हाला करायचे सोमवारी.
मंगळवारी तुम्ही बैठी आसनं करा, बुधवारी तुम्ही फॉरवर्ड बेंडिंगची आसनं करा, गुरुवारी तुम्ही बॅकवर्ड बेंडिंग आसनं करा, शुक्रवारी तुम्ही मुवमेंट पॅटर्न करा, ज्याच्यामध्ये स्लो स्लो मुवमेंट्स देतो आम्ही पेशंटला. एक स्पेसिफिक ग्रॅव्हिटी रिअलाइन म्हणजे ब्रेथ ओपन करणारे मुवमेंट, पेल्विस ओपन करणारे मुवमेंट. तर ही सगळी वेगळ्या वेगळ्या प्रकारची असणं, म्हणजे प्रत्येक सांध्याला, प्रत्येक मणक्याच्या आजूबाजूच्या मसलला जर आपण अलाइन करत गेलो आणि तिथली ताकद वाढवत गेलो तर आपले सगळे मणक्याचे आजार हे बरे होतात. नेहमी नुसतं मणका दुखतो किंवा त्याच्या पुरतं फक्त तुम्ही जर योगासनं करताय किंवा तिथे स्ट्रेच करताय तर बऱ्याच वेळा कधी कधी एक लक्षात घ्या, जिथं दुखतं तिथं रूट कॉज नाहीये. कधी कधी कमरेत दुखतं पण रूट कॉज स्टमक मध्ये असू शकतो, कमरेत दुखतं पण रूट कॉज डोक्यात असू शकतो, शोल्डर मध्ये असू शकतो, पायाच्या फूट मध्ये असू शकतो. बऱ्याच वेळा बघा लोकांचे फ्लॅट फूट असतात, कधी कधी गुडघे पुढे गेलेले असतात, मांड्या बारीक होत असतात. तर एक लक्षात घ्या, प्रत्येक माणसाचा रूट कॉज हा वेगळा वेगळा आहे आणि त्याच्यानुसार प्रत्येक मसलला रिअलाइन आणि रिजनरेट करत गेलो, अशा प्रकारचे व्यायाम प्रकार जर केले, त्याचबरोबर मेडिटेशन केलंय, त्याचबरोबर ध्यान केलंय, तर तुम्ही नक्कीच यातनं बरे होणार आहे. मणक्याच्या आजारामध्ये अशा प्रकारची व्यायाम पद्धती, अशा प्रकारचं ध्यान, अशा प्रकारची चिकित्सा पद्धती जर अवलंबली, नॅचरल वे जास्तीत जास्त ठेवलाय, आतमधला आवाज ऐकतोय, आतमधलं षडरिपू शरीरातले कमी झालेत, राग, काम, क्रोध, शोक, भय, ईर्ष्या, द्वेष, मत्सर हे भाव जर कमी झाले तर तुम्ही मणक्याच्या आजारातनं बरे होणार आहात. पण हे भाव जर वाढत चाललेत तर तुम्ही कुठल्या ना कुठल्या ट्रॅपमध्ये अडकणार आहात आणि त्या ट्रॅपमध्ये अडकून वेगवेगळ्या आजाराची निर्मिती होणार आहे. बरोबर. आता डॉक्टर साहेब, मणक्याचा टीबी म्हणजे पॉट स्पाईन आहे, तो बरा होऊ शकतो? एक लक्षात घ्या, बऱ्याच वेळा पॉट स्पाईन मध्ये पेन असतं पेशंटला, त्यावेळेस AKT ची ट्रीटमेंट दिली जाते. त्यासोबत जर आयुर्वेदिक रसायन औषधं दिली आणि त्याचबरोबर काही योगासनं आणि मॅन्युअल थेरपी केल्या तर नक्कीच त्याच्यामध्ये पेन हे कमी होतं आणि पेशंटची ताकदही मणक्याची वाढते. आता आयुर्वेदात जो मनका विकार आहे त्यात नेमकं काय सांगितलेलं आहे? आयुर्वेदामध्ये मणक्याचा पहिला विकार म्हणजे त्रिक संधिशूल ज्वर अध्याय पहिला आलाय. ज्वर अध्याय म्हणजे काय, तर जिथे तुम्हाला ताप आलाय तिथे मान दुखते, कंबर दुखते, सगळं अंग दुखायला लागतं. मग तसंच अतिजुलाब झाले तिथे कंबर दुखायला लागते. एखाद्या डायबिटीजची शुगर वाढली आहे त्या कंडिशन मध्ये आपल्याला बरेच वेळा सगळं अंग दुखतं, कंबर दुखते, मान दुखते. पाईलचा त्रास झालाय त्या कंडिशन मध्ये बऱ्याच वेळा सगळं अंग दुखायला लागतं. मुतखड्याचा त्रास झालाय तिथे कंबर दुखते, पिरियडचे प्रॉब्लेम आहेत, इन्फर्टिलिटी आहे तिथे कंबर दुखायला लागते, मान दुखायला लागते, अन्नपचन झालं नाहीये, आलस, अजीर्ण झालंय, गॅसेस, ढेकऱ्या येतात, त्यामुळे बऱ्याच वेळा कधी कधी कंबर दुखते, मान दुखते. एक लक्षात घ्या, आयुर्वेद शास्त्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही पाणी कसं पिताय, झोपताय कसं, तुम्ही उठताय कसं, तुमची दिनचर्या कशी आहे, तुमचे विचार कसे, तुमचं वय काय, तुमच्या वयानुसार तुम्ही वागताय का नाही, इथपर्यंत आयुर्वेद शास्त्राने विचार केलेला आहे. स्काय इज नो लिमिट. आयुर्वेद शास्त्र एवढं मोठं आहे, आपण जरी 365 दिवस बसलो तरी त्या गप्पा आपल्या कमी होणार नाही. आता ही मणक्याचा कॅन्सर होण्याचं काय कारण आहे आणि तो बरा होतो का? मणक्याचा कॅन्सर होण्याचं कारण आहे अतिविचार, अतिचिंता, अति स्ट्रेस आणि चुकीचा आहार आणि चुकीचा विहार, अवेळी जेवणं, अवेळी झोपणं. ह्यामुळे निसर्गाच्या विरुद्ध जर आपण वागायला लागलो तर कॅन्सर सारखे आजार आपल्याला बळावणार आहेत. त्याच्यामुळे आणि ह्या आजाराला जर बरं करायचं असेल तर मला सांगा, कावळा रात्री कुठेतरी फिरतोय असं दिसलंय का, म्हैस कुठेतरी रात्री फिरते अशी दिसली का? तर आपल्याला निसर्गाच्या जवळ जास्तीत जास्त गेलो तर आपण यासारख्या आजारावरती मात करू शकतो. आणि त्याचबरोबर रसायन चिकित्सा, पंचकर्माचा काही भाग आणि मॅन्युअल थेरपी जर हे एकत्रित दिलं तर तो कॅन्सर नक्कीच बरा होणार आहे. आता कायरोप्रॅक्टर, स्लीप डिस्क, सायटिका, नेमकं काय महत्व आहे याचं? क्रायरोप्रॅक्टर म्हणजे बोन सेटिंग. याच्यामध्ये मणकेचे मिसअलाइन झालेत, पुढे मागे गेलेत, वर खाली गेलेत, त्याच्यामध्ये आपण मणका ओढून त्या जागेवरती बसवतो आणि मणका बसवल्यानंतर जिथे जिथे मणका वर गेलाय, खाली आलाय, तर तो तुमचा रिअलाइन होणार आहे क्रायरोप्रॅक्टरमुळे. कारण क्रायरोप्रॅक्टर ही सगळ्यात बेस्ट ट्रीटमेंट आहे फॉर स्पाइन डिसीजेस. फेशियल मॅनिप्युलेशन म्हणजे काय? एक लक्षात घ्या, आज आपण उभं राहतोय, आज आपण उभं राहतो, नुसते बोन असते तर आपण उभं नसतो राहू शकलो असतो. आज फेशियामुळे आपण उभं आहे. आज जी ग्रॅव्हिटी आहे, आज गुरुत्वाकर्षण शक्ती जी आहे, आज उभं राहणं, बसणं, झोपणं, चालणं हे सगळं फेशियामुळे होत आहे. आणि फेशिया जो आहे तो मसल आणि बोनच्या मधलं कवरिंग, बोन आणि मसलच्या मधलं, स्नायू आणि मसलच्या मधलं जे कवरिंग आहे दॅट इज द फेशिया. आपले सगळे जे बॉक्सेस आहेत, आपलं डोकं एक बॉक्स आहे, खांदे एक बॉक्स आहेत, छातीचा भाग एक बॉक्स आहे, पोटाचा भाग बॉक्स आहे, कमरेचा भाग एक बॉक्स आहे. तर ते बॉक्सेस जर
पुढे मागे गेले, पोश्चर मिसअलाइन झालाय, त्याला रिअलाइन करण्यासाठी फेशियल मॅनिप्युलेशन ट्रीटमेंट दिली जाते. ओके. आता पोश्चर मुवमेंट जे आहे, स्लीप डिस्क नसा दाबल्या गेल्या तर त्याचं काय महत्व आहे नेमकं? एक लक्षात घ्या, सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपण बऱ्याच हालचाली करतो. कमीत कमी आपण 350 ते 500 हालचाली करतो. बेडवरनं उठतोय, दात घासतोय, आंघोळ करतोय, बाथरूमला वॉशरूमला जातोय. तर या सगळ्या हालचाली करत असताना पोश्चर महत्वाचं. तुम्ही कमीत कमी टॉर्क आणि कमीत कमी फोर्स वापरताय, तुमचे आजार कमी होणार आहेत. पण तुम्ही जास्तीत जास्त टॉर्क वापरताय, फोर्स वापरताय, अतिसाहसी, उलटी सुलटी कशीही कामं करताय, कसंही झोपताय, 2-2, 3-3 पिलो घेऊन झोपताय, तुम्ही खुर्च्या चुकीच्या वापरताय. आज काय होतंय, ॲस्थेटिक लुकसाठी लोकांनी चेअर्स वेगवेगळ्या आणल्या, मुव्हिंग चेअर्स आणल्या, चुकीच्या चेअर्स आणल्या, बसताना व्यवस्थित बसत नाहीये, उठताना व्यवस्थित उठत नाहीये, गाडीमधले कुशन सगळे चुकीचे आहेत. मग त्या पोश्चरमुळे बऱ्याच मणक्याचे वेगवेगळे आजार वाढणार आहेत. बरोबर. आता रात्री झोप न होणं हे सुद्धा पाठदुखीचं काय कारण आहे का? किंवा चुकीची बैठक किंवा झोपण्याच्या ज्या सवयी यामुळे काय धोका होतो का? एक लक्षात घ्या, काही लोक चटईवर झोपतात, काही लोक सतरंजीवरती झोपतात आणि काही लोकांना झोप लागत नाही किंवा झोप मोडते. तर झोप मोडणं आणि झोप न लागणं याच्यामुळे बऱ्याच वेळा बारीक ताप येतो आणि त्यामुळे सगळं अंग दुखायला लागतं, चेहरा सुजतो सकाळी उठल्यानंतर, झोप पुरेशी न झाल्यामुळे अन्नपचन होत नाही, गॅसेस होतात, कॉन्स्टिपेशनचा त्रास आणि त्यातनं सगळं परत ताप येणं, तापामुळे परत अंग दुखणं. तर एक लक्षात घ्या, झोप 7 तास 8 तास होणं खूप गरजेचं आहे. झोप जर व्यवस्थित नाही झाली तर कमरेचे त्रास हे नक्कीच होणार आहेत. बरोबर. आता स्लीप डिस्क कंबरदुखी जी आहे ती इंडियन टॉयलेट की कमोड वापरण्यात योग्य यासाठी? एक लक्षात घ्या, इंडियन टॉयलेट जर आपण वापरतोय तिथे तुमचा अपनवायू सरणार आहे, जोर द्यावा लागणार नाहीये, आपलं पोट साफ होणार आहे. जिथे तुम्ही कमोड वापरताय तिथे बऱ्याच वेळा काय होतं की जोर द्यावा लागतो, मग त्याच्यामुळे अंबेलिकल हर्निया किंवा पोटाच्यातले काही स्नायू फाटून जोर लावल्यामुळे बाहेर येतात आणि त्यामुळे वेगवेगळे आजार वेगवेगळे तयार होतात. पाईल्स, फिशर, फिशुला, भगंदरासारखे आजार होतात. तर इंडियन टॉयलेट जर वापरलं, तुम्हाला इझिली वेग येणार आहे, जोर द्यावा लागणार नाहीये, आजूबाजूच्या मसलवरती ताण येणार नाहीये. बरोबर. आता सायटिका स्लीप डिस्क शरीर संबंध सेक्शुअल इनाइट कोर्स करावं की नाही? एक लक्षात घ्या, बायकोला आणि नवऱ्याला दोघांना भूक लागली आहे, दोघांना आईस्क्रीम खायची इच्छा आहे, तर तुम्ही आईस्क्रीम खायची आहे. परंतु बायकोला इच्छा नाहीये आणि जेंट्सला इच्छा झाली आहे, तिथे तो बलात्कार आहे. मग तिथे काय होणार आहे की तिच्या इच्छा नसताना इंटरकोर्स केला आणि त्यातनं झालेली पिढी ही सगळी बलात्कारी होणार आहे, कारण तिची इच्छाच नव्हती तिथे. तर एक लक्षात घ्या, इंटरकोर्स करत असताना तिथले मसल तुमचे रिलीज झालेले आहेत, आजूबाजूचे स्नायू रिलीज झालेले आहेत, कुठे दुखत नाहीये, इझी मुवमेंट करता येतात, तुम्ही इंटरकोर्स करा. जर मसल स्पाझम मध्ये आहेत, कंबर आखडली आहे, मान आखडली आहे, तुम्हाला हालताच येत नाहीये, त्यातनं तुम्हाला प्रेम तुम्ही साधणारच नाहीये आणि त्यातनं करणारा इंटरकोर्स हा दुःखदायकच होणार आहे. त्यामुळे शक्यतो बॉडी इझीनेस आहे, मुवमेंट इझी आहे, गो फॉर दॅट. आता सायटिका मूल होऊ द्यावं की थांबावं? एक लक्षात घ्या, बऱ्याच वेळा माझ्याकडे पेशंट येतात, सायटिकाचा अटॅक हा सांगून होत नाही, कधी कधी गादी बाहेर आली की इन्फ्लामेशन होतं, मसल लॉक होऊन जातात. मग जर तो त्रास आधीपासून होतोय, इनफर्टिलिटी किंवा तुम्हाला चान्स घ्यायचा आहे आणि त्याच्या आधी तुम्हाला त्रास होतोय, तर एक लक्षात घ्या, बऱ्याच वेळा 2-3 महिन्यात मी बघितलं काही लोकांचे त्याच्यामुळे अबॉर्शन्स पण झालेले आहेत. तर एक लक्षात घ्या, ॲक्यूट पेन झाल्यानंतर पेशंट एकदम डिप्रेशन मध्ये जातो की एकदम त्याला काही बेचैन मध्ये होतो की माझं इतकं दुखतंय. तर एक लक्षात घ्या, तो त्रास तुमचा पूर्ण कमी करा, बरे व्हा आणि मग तुम्ही त्यातनं पुढे चान्स घ्या, काही प्रॉब्लेम होणार नाहीये. आता पाठदुखी असताना मसाज करावं की नाही करावं? एक लक्षात घ्या, मसाज जो आहे रगडायचं नाहीये, तुम्ही हलक्या हाताने तेल लावा आणि स्टीम घ्या. घरच्या घरी कुकरमध्ये निरगुडी, एरंडाचा पाला टाका, शेवग्याचा पाला टाका, चांगली स्टीम जर तुम्ही घेतली तर नक्कीच पाठीचा त्रास तुमचा कमी होणार आहे. मणक्याचे आजार कमी होण्यासाठी नेमकं दिवसाचं दैनंदिन व्यवहार कसा असायला पाहिजे, दिवस कसा जायला पाहिजे? एक लक्षात घ्या, ब्राह्मी मुहूर्ते उद्दिष्टिते, सकाळी लवकर उठायचं आहे. लवकर उठलात तर तुमचं पोट साफ होणार आहे. जे लोक 10-11ला उठतात त्यांचे पोट साफ होणार नाही, त्याच्यामुळे पुढे जाऊन कॉन्स्टिपेशन, पाईल्स, भगंदरासारखे त्रास होणार आहे. लवकर उठा, लवकर झोपा, झोप लागल्यानंतर तुम्हाला झोपायचं आहे. त्याचबरोबर संडासला लागली आहे तर संडासला जायचंय. बऱ्याच गृहिणी आज डबे असतात सकाळी, त्यामुळे संडासला लागलेली असते, मोशनला लागली असते, पण डबा बनवण्यामुळे तो वेग अडवून ठेवतात आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळा कंबर दुखायला लागते.
लघवीला लागली आहे, लघवीला नाही गेला तर कंबर दुखणार आहे. तर तुम्हाला जे प्राथमिक वेग आहेत ते लघवीला लागली, संडास लागली आहे, तुम्ही जावा. त्याचबरोबर पूर्वी आपण गुळण्या करायचो, आज तो प्रकार बंद झालाय. तर तुम्ही तोंडात पाणी घेऊन जर चांगलं हलवलंय, या पद्धतीने एक 20-25 वेळा हलवतं, तुमचे मानेच्या आजूबाजूचे मसल रिलीज होणार आहे, मानेचा त्रास होणार नाहीये, तुमचे इमोशन रिलीज होणार आहेत. त्याचबरोबर तुम्ही अंजन जर करत असाल, आठवड्यातनं एकदा आपण अंजन लावतो डोळ्याला, तर तुमचे कफ दोष वाहणारे, डोकं जड होणं, मानेचा भाग जड होणं, स्टीफ होणं हा प्रकार कमी होणार आहे. अंजन ही खूप चांगली ट्रीटमेंट आयुर्वेदशास्त्राने सांगितली. त्याचबरोबर नस्य चिकित्सा, नाकामध्ये गाईचं तूप सोडणं. तुमची मान अवघडतीये किंवा मानेला तुम्ही दिवसभर कॉम्प्युटर समोर काम करताय, गाईचं तुपाचं नस्य करा. जर तुमची मान जड वाटते तर तुम्ही पाण्याचं नस्य करा. तुम्हाला थकवा येतोय, विकनेस येतोय, तुम्ही दुधाचं नस्य करा. तर एक लक्षात घ्या, नाकात औषधी सोडल्यामुळे, नाकात तेल सोडणं, तूप सोडणं, दूध सोडणं, पाणी सोडणं या प्रकारामुळे मानेच्या आजूबाजूचे मसल्स आणि शरीरातले पूर्ण पायापर्यंतचे मसल हे रिलीज होतात. त्याचबरोबर तुमचं गरम पाण्याने तुम्ही आंघोळ करा. मानेच्या खाली गरम पाणी वापरा, मानेच्या वरचा भाग जो आहे तिथे थंड पाण्याचा वापर करा, जेणेकरून तुमचे मसल्सला बळकटी प्राप्त होईल. त्याचबरोबर रोज कमीत कमी योगासनं अर्धा पाऊण तास 1 तास करा. तुम्ही ऑफिसचा टाइम ऑफिसमध्ये राहा, ऑफिसमध्ये जाताना घर घेऊन जाऊ नका, घरातले विचार घेऊन जाऊ नका आणि घरी आल्यानंतर ऑफिस घरी आणू नका. म्हणजे तुमची आयुष्य धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ ज्याला पाहिजेत, तुमच्या सगळ्या प्रकारच्या तृप्ती होतात आहे, तर तुम्हाला कुठलाही आजार होणार नाहीये. तुम्ही आनंदी राहा, विचार कमीत कमी करा, जास्तीत जास्त आय एम द प्युअर सोल, मैं सच्चित आनंद, मेरे मन में, मेरे शरीर में, मेरे सब पूरे शरीर में आनंदी आनंद आहे. प्रत्येक गोष्ट लेट्स गो करा. जे तुमच्या आयुष्यात घडतंय दॅट इज द गॉड गिफ्ट. जे घडतंय दॅट इज द भगवंतानी ठरवलेली ती डेस्टिनी आहे. एक लक्षात घ्या, बऱ्याच वेळा आपल्याला काही गोष्टी पाहिजे असतात, त्या गोष्टी मिळत नाही, माणूस डिप्रेस होतो आणि ज्या मित्राला मिळाल्या त्या गोष्टी पाहिजे म्हणून आपण त्याच्यासाठी मागे लागतो. मग बऱ्याच वेळा त्या कारणामुळे त्याच्यामुळे आपल्याला दुःख निर्माण होतं. एक लक्षात घ्या, तुमच्याकडे जे आहे, मिळालेली बायकोच आपली अप्सर आहे, मिळालेली बायकोच आपली हिरोईन आहे. एक लक्षात घ्या, फील तिला गजरा द्या. तुम्हाला वाटतं ना तिने लिस्टिप काढायची, तिला लिस्टिप आणून द्या लावायला. एक लक्षात घ्या, फील तुम्हाला ज्या गोष्टी वाटतात त्या तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर बरोबर शेअर करा. ऑटोमॅटिक तुमचं आयुष्य हे चांगलं, सुसंस्कृत आणि खूप दीर्घ जीवन तुम्ही जगणार आहात. शतायुषी तुम्ही होणार आहात. क्या बात आहे. आता जे लोक वर्क फ्रॉम होम करतात, तर ते बसून बसून त्यांच्या नसा दाबल्या जातात किंवा पाठीचं दुखणे, तर त्याच्यासाठी काय उपाय आहे? एक लक्षात घ्या, दर अर्ध्या तासाने तुम्हाला उठायचं आहे, दर अर्ध्या तासाने तुम्हाला चालायचं आहे, दर अर्धा तास तुम्ही उभा आहात तर 10 मिनिटं बसा, मग पाठीचा त्रास तुम्हाला होणार नाही. आता प्रेक्षकांना तुम्ही काय टिप्स देऊ इच्छिता? प्रेक्षकांना मी एकच सांगेल, सकाळी लवकर उठा, लवकर झोपा. प्रत्येक गोष्ट तुम्ही जी वापरणार आहात, मोबाईल असो, लॅपटॉप असो, त्याचं एक नियंत्रण तुमच्याकडे पाहिजे की तुम्ही ते किती वेळ वापरणार आहे. आहार तुम्ही वेळ झाली म्हणून नका घेऊ, तर भूक लागली म्हणून घ्या. आल्याचा तुकडा मीठ जेवणाच्या मध्ये घ्या, भूक लागत नसेल तर. त्याचबरोबर तहान लागली तर पाणी प्या, भूक लागली तर जेवण करा, व्यायाम रोजचा रोज करा आणि आनंदी 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 राहा. डॉक्टर साहेब, तुम्ही सत्ता मंचावर आले त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. धन्यवाद सर, धन्यवाद. तर मंडळी, आज आपल्या सत्ता मंच या व्यासपीठावर सन्मानित डॉक्टर विराज भंडारी साहेब आले आणि त्यांनी सविस्तर अशी मणक्याचे विकार, कारण, लक्षण आणि उपाय याबद्दल आपल्याला माहिती दिली आणि मार्गदर्शनही केलं. त्याबद्दल मी सत्ता मंचाच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि आपणही वेळ दिला त्याबद्दल आपल्या सर्व मंडळींचे आभार मानतो. डॉक्टर साहेब यांना मी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि आपणही पुन्हा भेटू एका नव्या विषयावर, एका नव्या पाहुण्यांबरोबर. भेटत राहू, बोलत राहू. तर मंडळी, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे येणारे एपिसोड तुम्हाला पाहायला मिळतील. आणि एपिसोड जर आवडला तर जवळच्या व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा. तोपर्यंत सर्वांना माझा जय हिंद, जय महाराष्ट्र.